आज मग एका हॉटेलपासून सुरुवात केली आणि 2, 3, 4पेक्षा जास्त तुमच्या आज ब्रँचेस आहे. तुम्हाला पाहून किंवा असं पण कित्येक मराठी उद्योजकांना जर का काही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये चालू करायचं तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की मी एखाद्याची परिस्थिती बदलू शकतो, मनस्थिती नाही बदलू शकत. म्हणजे त्यांचं गणितच वेगळं आहे. मी स्वतःवरनं जग ओळखतो. मी आषाढी आणि महाशिवरात्रीला नॉनव्हेज खात नाही. बाकी सगळ्या दिवशी खातो. मी श्रावणातही खातो. मी सगळं खातो. मी जर सोमवारी खातो ना तर मी समोरच्याकडनं अपेक्षा करू शकतो. मी जर खात नाही त्या दिवशी मी करत नाही. तुम्ही तो येतो, तो तुमची रील बनवतो, ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय देताय ते लोकांना एकदा आव्हान करा. येतील लोक तुमच्याकडे जेवायला, 100% येतील. आज न उद्या येतील. पण तुम्ही एकदम चुकीच्या किमतीत विकू नका. म्हणजे थोडक्यात नाशिकच्या भाषेत बोलू का, त्याच्या बापाचं काही जात नाही एकावर एक फ्री द्यायला. आणि जो हे उद्योग करतो ना एकावर एक फ्री, मी निखिल पालवे हॉटेल टाकतो, सगळा खर्च मी करतो आणि ते त्यांचे चालून दाखवावं. म्हणजे आज काय होतं, आज मी या ठिकाणी गेलो होतो, खूप भारी काळं मटण होतं. उद्या दुसऱ्या हॉटेलला ह्यांचंही खूप काळं भारी मटण. आणि हा काय प्रकार चालला आहे, नेचरच्या ह्याच्यात खाऊन बघा आणि मजा घ्या आणि तसं काय, ही मिसळ भारी, ती मिसळ भारी, हे भारी, ते भारी, सगळंच भारी आहे. नाशिकच भारी आहे आपलं. म्हणलं तूच लय भारी. म्हणजे अनलिमिटेड आहे. म्हणजे अनलिमिटेड मटण, म्हणलं मटण मी काय कोणीच देऊ शकत नाही. हे तुम्ही विचारताच कसं काय? पुढच्या प्रश्नाकडे येतो सर. तुमच्या हिंदकेसरी ची हुबेहूब कॉपी करून जर का कोणी हॉटेल टाकलं तर तुम्ही त्याला काय म्हणाल? काय मी सांगाल? शाबासकी देईल, छान काम केलंस, पण तू कॉपी कर, त्यात काही वाईट नाही. पण मी जे फॉलो करतो ते फॉलो कर. आणि याचा एपिसोड 2 सरांकडनं आलं की आपण परत घेऊया. ही खूप मोठी आणि बाबेची गोष्ट होती आमच्यासाठी. 100% आपण जाऊ आणि आपण आपला प्रत्येक योग पुढे नेऊ. प्रत्येक पहिला म्हणलं की आपण लोकेशनला, मग गंगापूर रोड आपला मेन फूड एरिया आहे, हब आहे 8 तारखेला, की जो आपण सगळ्यात क्रीम एरिया म्हणतो, कॉलेज रोड, गंगापूर रोड. पण आपल्याकडे पैशाची कमतरता होती. अभिलाष, मी माझ्या बायकोला कधी पिक्चरला नेलेला नाही, कधी फिरायला घेऊन गेलेलो नाही आहे. म्हणजे भयानक मला साथ दिली तिने, भयानक, की मी शब्दातही नाही सांगू शकत. म्हणजे तुला सांगतो, दुसऱ्या 4-5 वेगवेगळ्या ज्या ग्लोरियस आहे जिथे पैसे चांगले, अशा पण फील्ड्स होत्या. मग हॉटेल इंडस्ट्रीज का तुमच्या डोक्यात? असं हॉटेल इंडस्ट्री मला ह्यांच्या कॉम्प्लिमेंट चांगल्या मिळायच्या, म्हणून मला तो कॉन्फिडन्स होता की माझे सासरे अप्रतिम, जेवण जेवताना एकच शब्द बोलायचे, अप्रतिम. आता आपण काय केलं, नाशिकमध्ये जसं आपण काम चालू केलं, मी आजपर्यंत कुणाच्या दारात गेलो नाही, माझी फ्रँचायझी घ्या. म्हणजे त्यावेळेस जेव्हा आपण ही जी थाळी काढली ना, तुला आणतो मुंबईवरनं ABP माझावरनं मला फोन आला. माझ्याकडे 8:20 नंतर गर्दी चालवायची. जसे 8:20 झाले, तुला नंतर त्यावेळेस माझी शिटिंग होती जवळजवळ 400 लोकांची. कित्येक जण म्हणतात की आम्ही जेवायला आलो. म्हणजे एक केस अशी झाली होती, तो मुलगा आला का ते 30-35 एजचा होता, श्रीमंत होता, भयान पिलेला होता. म्हणजे मला थाळी पाहिजे. तुला चूक त्याची नाही, चूक तुमची, तुम्ही असे मुलं अपॉइंट केले. त्या काउंटरला बिल देताना आपले काही क्लायंट्स होते. पण त्याच्यात मला असं जाणवलं की 70,000 कमवणारा व्यक्ती ज्या 7 लाख कमवतो ना, त्याचा स्वभाव बदलतो. नाही, बरोबर आहे. जिथे गरजेचं तिथे स्पष्ट भूमिका घेतली तुम्ही पाहिजे. पहिले हे करा. आता काय, ह्या खिम्यावरती तो खिमा फ्री, ह्याच्यावरती ते फ्री. आता मध्यंतरी एक रील मी पाहिली, 49 पावभाजी आणि तवा पुला घेतला 30 रुपये, 80 रुपये. अरे त्या बिचाऱ्यांनी तिकडे पैसे लावले, बँकेचा व्याज आहे. ओनरचं काय होत असेल अशा जेव्हा ऑफर्स मध्ये तुम्ही बरोबर अडकता, ना. आणि हे काय करता, फक्त व्ह्यूज. यांचे व्ह्यूज वाढतात. पहिल्यांदा येतात, व्ह्यूज फुकट करतात. दुसऱ्यांदा माणूस गेला ना, हे पैसे मागतात. तू पैसे माग. माझ्याकडे एक ब्लॉगर आला होता, म्हणे सर मी व्हिडिओज बनवतो. म्हणलं पुढे बोल. म्हणे 1 लाख व्ह्यूज जातील. म्हणलं 1 लाख जातील. म्हणलं 10% येतील का? म्हणजे म्हणलं 10,000 लोक येतील का? नाही. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पण माझ्यासारख्या खोटे इंस्टाग्राम रिव्ह्यूज, फूड रिव्ह्यूज बघून बोर झाले आहात का हो? हे हॉटेल चांगलं आहे, इथलं ॲम्बियन्स चांगलं आहे, ते हॉटेल चांगलं आहे, यांची रेसिपी चांगली आहे, तर मग हा एपिसोड नक्कीच तुमच्यासाठी आहे. कारण आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे एकदम खास कपल, ज्यांनी फक्त महाराष्ट्रातली हॉटेलचे सगळे रूल्स मोडीत काढून 5,000 रुपयाची थाळी आणि 16 किलो वजनाची थाळी, तरी पण हॉटेल बाहेर त्यांच्या आहेत मोठ्या मोठ्या रांगा.
स्वागत करूया निखिल पालवे सरांचं आणि ज्योती पालवे मॅडमांचं. नमस्कार मॅडम, स्वागत आहे तुमचं दोघांचं सर. नमस्कार. माझं नाव निखिल दत्ताराम पालवे. हिंद केसरी म्हणून माझं रेस्टॉरंट आहे आणि माझ्या रेस्टॉरंटची संचालिका आहे माझी बायको सौ ज्योती निखिल पालवे. क्या बात आहे सर, क्या बात. म्हणजे थोडक्यात कन्सेप्ट माझी टेस्टीची, असं हे कॉम्बिनेशन करून आम्ही हिंद केसरी चालू केलं. ॲक्च्युली माझी फॅक्टरी आहे, मी इंजिनियर आहे. अंबडमध्ये मी शीट मेटल फॅब्रिकेशन करायचो, जॉब वर्क्स करायचो. तर जॉब वर्क करताना त्याच्यानंतर स्वतःचे प्रोडक्ट्स काय चालू केले, मॉड्युलर किचन्स, त्यात काम केलं. तर 2019ला 3 जूनला वडील माझे एक्सपायर झाले. त्याच्या पहिले माझं ही मला म्हणले की आपल्याला हॉटेल टाकायचं आहे. म्हणलं आता हॉटेल कसं काय टाकायचं, म्हणलं 20 वर्ष इंजिनिअरिंगचा अनुभव त्यांनी आणि हॉटेल टाकायचं. आणि जसे वडील एक्सपायर झाल्यानंतर त्या वास्तूमध्ये माझी जायची इच्छा होत नव्हती, कारण मला माझे वडील दिसायचे. मी म्हणलं चल हॉटेल टाकूया. हॉटेल म्हणजे नेमकं काय की आपण जातो, जेवतो, लोकांना खाऊ घालते, हे नाही आहे. आणि माझा जो स्वभाव आहे तो चिचुंदरीसारखा आहे. म्हणजे मला सापटी मी शोधत असतो की कुठलाही व्यवसाय करायचा तर त्याचा पूर्ण किसच काढतो मी. म्हणजे अभिलाष विल नॉट बिलीव्ह, चालू करण्याच्या पहिले मी जवळजवळ 2,500 हॉटेल जीवन आलेलो आहे. बापरे. म्हणजे नाशिक म्हण, नगर म्हण, कोल्हापूर म्हण, सातारा म्हण, सांगली म्हण. म्हणजे अक्षरशः अंडा बुर्जी खायला मी आजऱ्याला जाणारा माणूस आहे. बापरे. की सगळ्यात सुंदर अंडा बुर्जी तिकडं मिळती. म्हणजे जर उसळपाव खायची असेल तर मी मामलेदाराला जाणारा माणूस आहे. म्हणजे या व्यक्तीचा मी म्हणून मला खायची खूप आवड आहे. तिकडं म्हणजे हा जेव्हा मी प्रवास केला ना की नेमकं काही हॉटेल्स जे मोठे झाले परत लहान झाले, ह्यांचं काय काय करतात, कसं काम करतात, त्याच्यावरती आम्ही सगळा तो अभ्यास केला. आता सगळ्यात पहिला मुद्दा येतो की हॉटेल जे आपण चालू करतो तर लोकेशन पाहिलं तर पैसे पाहिजे खिशात. बरोबर. एक तर अनुभव काहीच नाही. मग हिला म्हणलं की आपण लोकेशनला, मग गंगापूर रोड आपला मेन फूड एरिया आहे, हब आहे आजच्या तारखेला, की जो आपण सगळ्यात क्रीम एरिया म्हणतो, कॉलेज रोड, गंगापूर रोड. पण आपल्याकडे पैशाची कमतरता होती आणि रिस्क घ्यायची, तर आपण थोडं बाहेर घेऊ. म्हणून मग मी त्यावेळेस निवडलं मखमलाबाद. म्हणजे मखमलाबादमध्ये एक शेती होती, पडीक शेती होती. तिकडं मी हॉटेलची कल्पना सांगितली. तो जो मालक होता काकड, माझ्या एका मित्राचाच तो मित्र होता. तर तिकडं ती जागा आपली फायनल झाली. मग त्याच्यानंतर आपल्याला हॉटेलला लागतात सगळ्यात पहिले इक्विपमेंट्स. मग इक्विपमेंट्सचा शोध घ्यायला गेलो की बरेचसे मला मॅन्युफॅक्चरर माहिती होते काय करता काय नाही. तर तिकडं मला ते सगळे विचारायचे तुमचा मेनू काय. तर म्हणलं मेनूचा आणि इक्विपमेंटचा संबंध येत नाही. आता आपल्या घरी वरण भात बनवायचं असलं किंवा चिकन बनवायची, गॅस तर तोच असतो ना. बरोबर ना. फक्त भांडे वेगवेगळे, की वरणाचं आहे भांडं, भाताचं आहे भांडं, किंवा भेंडीच्या भाजीचं आहे भांडं, चिकनचं आहे भांडं. म्हटलं हे माझ्या डोक्यात गणित नाही बसत आहे. म्हणलं हे काय प्रकार आहे. नाही म्हणे तुमचा मेनू, त्याच्यावरती सगळं किचनचं एक डिझाईन होतं, हे होतं, बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं मला. म्हणजे ते एकदम प्रोफेशनल भाषेत. म्हणलं सगळ्यात पहिले तू कोटेशन दे. म्हणलं माझा मेनू हा आहे, जे मटन चिकन याच्यात मी काम करत होतो. त्यांनी मला भलं मोठं कोटेशन दिलं. मग मी तिला म्हणलं अरे हे कोटेशन खूप जास्त आहे. तर मला निखिलभाई बोले हेवी मटेरियल आहे. म्हणलं हेवी नको सांगू, म्हणलं मला तुझा पाईप काय गेजचा आहे ते सांग. मला पाईपची साईज बघितल्या मला लक्षात येते. आणि तू जे शीट वापरलं आहे ते किती गेजचं आहे. कारण मी जॉबवर्क जेव्हा करतो ना, तर आमची पद्धत काय, रॉ मटेरियलच्या 30% लेबर. तू मला किती जरी सांगितलं ना, पाईप ही शेड सांगितलं, मी ते पाईपाच्या ओढीवर आणि थिकनेसवर त्याचं वजन सांगू शकतो. मला ते सगळं माहिती होतं, ते एक्सपिरियन्स होतं. त्याच्यानंतर तुमचं स्टील कोणत्या ग्रेडचं आहे, SS202 आहे का SS304 आहे, आणि SS316 दॅट इज अ सर्जिकल ग्रेड, ज्याची काही गरज नाही. आणि 304 हे लागतं मुंबईमध्ये दमट वातावरण असले, नाशिकमध्ये त्याची काही गरज नाही. मग त्याच्यानंतर हॉटेल जे चालू करायचं ठरलं तर ती जागा आम्ही फायनल केली. फायनल करताना नेमकं पितृपक्ष चालू होणार होतं. आता पितृपक्षात आपल्या इकडे आपण कामं करतो का, नाही करा. मी पितृपक्षातच काम चालू केलं. नाही, आपलं चालू आदल्या दिवशी झालं होतं. आदल्या दिवशी कुदम आली, हिला म्हणलं त्या होईल. दिवसांमध्ये ते काम चालू. मग ही मला ने पालवे म्हणे तुम्ही एवढं मोठं हॉटेल टाकताय म्हणे, उद्याच नाही चाललं तर काय करायचं. कारण शेवटी सगळा खेळ पैशांचा आहे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच मी ते बोललो होतं 6 महिन्यात मी महाराष्ट्रात नंबर 1 पोझिशनला जाईल.
क्या बात आहे. एवढा मला अनुभव होता. मग ही म्हणे ठीक आहे, म्हणजे माझे जेवढे मित्रपरिवार किंवा माझे शुभचिंतक म्हणशील तर सगळ्यांचा विरोध होता की तू हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जाऊ नकोस, तुला अनुभव नाही आहे. आपल्याकडे काय माहिती का थिंकिंग, एक मराठी म्हण किंवा महाराष्ट्रातील लोकांची, पहिले एक छोटं चालू करा, मग त्याची चव बघा, लोकांना आवडतं का, मग मोठं करा. छोट्यानं किंवा मोठ्यात जाणार, पिढी निघून जाते तो पण. तोपर्यंत नाही. माझे वडील दत्ताराम माळूजी पालवे हे बीटेक होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑल ओव्हर इंडिया त्यांचा रँक 36 होता IIT. IIT बवईमधनं. तर त्यांची ती सवय होती की जेव्हा मी फॅक्टरीत काम करायचो ना, की आमचे कॉम्पिटिटर्स ज्या मोठमोठ्या कंपनीज होत्या, जेव्हा पप्पा काम करायचे, ते मला सांगायचं जो टॉपचं आहे ना त्याच्यावर कॉम्पिटिशन करायचं, खालती बघायचं नाही. म्हणजे कुठले आज जर आपण गव्हर्नमेंटमध्ये काही काम असलं आपण काय करतो, पहिले पिऊनला भेटतो, मग त्याच्यावरच्या सिनियरला भेटतो, साहेब कुठे आहे. त्यांची सवय काय होती, डायरेक्ट सिनियरलाच भेटायचं. ते मग तेव्हा मी त्यांना बोलवतो जायचे पहिले मला हॉटेल करायचं आहे, कर म्हणे, पण एकच सांगतो, हात मोकळा ठेव, हम्म. हो. हात आखडता नाही पाहिजे. अन्नपूर्ण आलं की लक्ष्मी येते. म्हणलं ठीक आहे. ते गेले, मग हिला म्हणलं चला हॉटेल चालू करूया. आम्ही ते बांधकाम केलं सगळं, म्हणजे आपल्या पद्धतीने. म्हणजे त्या वावरात जवळजवळ माझं गुडघ्या एवढं चिखल होतं, बापरे. अशा ह्याच्यात आम्ही चालू केलं. आणि 40 दिवसात हॉटेल उभं केलं. मी क्या बात. हॉटेल मोजून 40 दिवसात उभं केलं. म्हणजे आपल्या ते पेठरोडवरचे ते कारागीर आणायचे, ते गवंडी लोक, म्हणजे तुला सांगतो त्यांच्यावर काम करणं म्हणजे सगळ्यात अवघड प्रकार. त्यांची मेंटॅलिटी आपण मॅचच नाही करू शकत. भयानक. म्हणजे जिकडे आपली बुद्धी थांबते तिकडे त्यांची बुद्धी चालू होती. आपण विचारही नाही करू शकत. म्हणजे मी 40 दिवसात त्यावेळेस जवळजवळ 20,000 स्क्वेअर फूटचं हॉटेल आणि बांधलं. एक स्पेशली सांगायला आवडेल मला, ते हॉटेल बघण्यासाठी कित्येक हॉटेल ओनर येऊन उभे राहिलेले आहेत. क्या बात आहे. सकाळी 10 वाजता 11 वाजता जेव्हा हॉटेल क्लोज आहे तेव्हा पण खूप असे येऊन उभे राहायचे लोक, की काय बांधलं यांनी, खूप इकॉनॉमिकली आम्ही बरोबर बांधलं होतं. म्हणजे मग असाच विषय निघाला की हॉटेलचं नाव काय ठेवायचं. हिला म्हणलं हिंद केसरी. माझा तोच पुढचा प्रश्न होता. की हिंद केसरी नाव, हिला म्हणलं हिंद केसरी ठेवायचं. त्या टॅगलाईन आम्हाला हिच्या बहिणीने खूप सुंदर दिली, म्हणजे रोहितनी आमच्या. रोहित माझ्या बहिणीचं नाव आहे. तो फिल्म लाईनमध्ये तो. ॲक्च्युली पहिले त्याचं हे होतं जिम्स होत्या, आता तो फिल्म लाईनमध्ये ते आपली Actor आमची आहे. कलेक्टर असे सिरियल्स सगळं होतं. अर्जुन नाव त्याचं. तर त्यांनी मला सांगितलं की दादा हिंद केसरी सुंदर आहे, तर खाली टॅगलाईन लिहा, नावातला रुबाब खाण्यात सुद्धा. क्या बात आहे. हा, आणि त्यांनी एक कविता पण बनवलेली जी त्याच्यात आमच्या त्यांनी पेजवर कविता एक आहे. सुंदर बनवली. मग त्याच्यानंतर आपण बोर्ड बनवल्यानंतर बोर्डवरती कुठल्याही प्रकारचा रेड आणि ग्रीन सिम्बॉल घेतला नाही, हम्म. हॉटेल नाव लिहिलं नाही, फक्त हिंद केसरी आणि नावातला रुबाब खाण्यात सुद्धा. हे त्या नावाला जपण्यासाठी आम्ही अच्छा. दाखवलं की नावाला तेवढा न्याय देता. लोक चेष्टा करायची अहो माझी, इकडे हसलेले. कुस्त्या होणार आहे का, इकडे हे होणार आहे का. मग हिला म्हणलं लोकांकडे लक्ष देऊ नको म्हणलं. म्हणजे खूप जण मला बोलले तू हॉटेल टाक, हे टाक. म्हणलं काही गरज नाही, कारण हॉटेल म्हणलं ना की त्या नावाचा दबदबा कमी होतो. आता हे हिंद केसरी नाव माझ्या डोक्यात कसं आलं की मी डिप्लोमाला वालचंदला होतो आणि लहान होतो, आणि त्यावेळेस काय झालं की नाशिकपासून वालचंद हे खूप लांब आहे, म्हणजे सांगलीचं. नाशिकचा मेकमेळ होतो. त्याच तुला सांगतो हिंद केसरी पैलवान मारुती माने यांचा माझा संपर्क आला आमच्या एका मित्रात. तर ते खूप माझी काळजी घ्यायची, भयान काळजी घ्यायची. आणि त्याच माझ्या डोक्यात आलं होतं, म्हणजे ही गोष्ट साधारण 96-97ची, की आपण जर भविष्यात कधी हॉटेल करतो हिंद केसरी नावाने करू. क्या बात आहे. कारण हिंद केसरी ही एक पदवी आहे कुस्तीतली, आणि भयानक तपश्चर्या केल्यानंतर ती येते क्वचितच. खूप मोजकेच हिंद केसरी पहिलं होतं. मला जर कुस्तीत आहे तर फूड कल्चरमध्ये का नसावी, म्हणून हिंद केसरी आपण नाव घेतलं. आणि फक्त हिंद केसरी. म्हणजे आज जेव्हा लोक फोन करतात ना, हॉटेल हिंद केसरी नाही, हिंद केसरी का जेवायला यायचं, हिंद केसरीला जेवायला यायचं. हॉटेल म्हणलं की तो वजन कमी होतं. मग त्यास आम्ही ट्रेडमार्क्स या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. आणि मग हिला म्हणलं की आपल्याला अशी थाळी काढायची हिंद केसरी थाळी, जसं तुम्ही बोलले 5,000 रुपये. आपलं नाशिक काय मेट्रो नाही आहे, एक आपल्याला मासिक उत्पन्न आपल्याकडच्या लोकांचं माहिती आहे काय काय नाही. तर आम्हाला वाटलं छोट्या थाळ्या ज्या आहेत त्या चालतील, हिंद केसरी थाळी या महिन्यातल्या आपल्या 4-5 गेल्या तर गेल्या, ही फॅक्ट आहे. म्हणजे माझं कॅल्क्युलेशन फक्त 5 जातील, पण आपण त्या काळात हिंद केसरीच्या 500-500 थाळ्या दिल्यात. बापरे. कारण इट इज अ फीस्ट लोकांसाठी,
की नेमकं काय करायचं. कारण आपल्या नाशिकमध्ये काय होतं, मटनचे स्पेशल हॉटेल्स आहे, बरोबर. चिकनचे स्पेशल हॉटेल्स आहे आणि फिशचं स्पेशल एकच हॉटेल होतं त्यावेळेस. आणि आपल्याकडं फिश खूप महाग असायचे, आहे अजूनही महाग आहे. कन्सेप्ट काय होती, फिश खाणं म्हणजे समुद्री मासे खाणे म्हणजे एक श्रीमंताचं लक्षण होतं. तर जेव्हा मी फिशवाल्यांशी कोऑर्डिनेट केलं की मला फिश पाहिजे आहे मुंबईच्या, तर ते म्हणे की नाही परवडणार आम्हाला. म्हणलं का बरं. म्हणे नाशिकमध्ये फिशचं कन्झम्पशन खूप कमी आहे. म्हणलं नेमकं काय. तर म्हणे नाशिकमध्ये मॅक्सिमम 2-5 किलोची होती, कोणी घेत नाही. म्हणजे त्याच पापलेट 5 किलो किंवा सुरमई बोंबील असं. म्हणलं तुमची अपेक्षा काय. नाही म्हणे एवढं आम्हाला परवड. म्हणलं 1000 किलो घेतला. म्हणलं काय भाव आहे. एक ॲव्हरेज त्यांनी रेट सांगितलं. म्हणलं 1000 किलोचे पैसे मी सांगेल तसे मासे पाठवायचे. तो माणूस चाट पडून गेला. मग माझी जी खरेदी होती ही सगळ्यात मोठी खरेदी होती. म्हणजे त्यावेळेस मला मटण लागायचं बिफोर कोविड महिन्याला साधारण 8 टन म्हणजे 8000 किलो महिन्याला. चिकन लागायचं 4500 किलो आणि फिश लागायचे 6500 किलो. म्हणजे मी ज्यांच्यावर काम केलं तर ती परवणीच होती त्यांच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण. मग त्याच आम्ही ही जी थाई लॉन्च करायचं उद्दिष्ट की आम्ही पाहिले भयानक नॉनव्हेज खातो. फर्स्ट ऑफ ऑल आमच्या घरात कोणी ड्रिंक्स करत नाही. म्हणजे एकदम फॅक्ट लागतो. आम्ही खाण्यात वेडे. म्हणजे आमच्या घरी 31 डिसेंबर असला की आपण ती जी गतारी अमावस्या म्हणतो ती असं काही जर इव्हेंट असला तर त्यावेळेस माझ्या घरी मटन चिकन फिश हे सगळे प्रकार व्हायचे. माझी आई करायची. म्हणजे माझी आई साधारण 2000 साली एक्सपायर झाली. आज पण माझ्या आईच्या बुक्स आहेत की ते रेसिपीज राहायची, काय काय करायची, कसं कसं करायची. आणि हे सगळं मटेरियल आणायला माझा लहान काका रमेश पाले तो जायचा. आम्ही लहान होतो त्याच आम्हाला माहीत नव्हतं. मग हा सगळा प्रकार माझी आई माझी काकू हे दोघी मिळून करायच्या. म्हणजे लिटरली पापलेट पण बनवा, सुरमई पण बनवा, प्रॉन्स पण, बोंबील पण, सगळ्या गोष्टी बनवायच्या. आम्ही सगळे खायचो नाही, दोघींना खाता येत नव्हतं कारण हे दमून जायचं. कारण त्या सर्व करायच्या. मग हिला म्हणलं हे जर आपल्या घरात आहे प्रत्येक गृहिणीबद्दल हे होतंय. मग थाळी काढायचं उद्दिष्ट एवढंच की त्या गृहिणीला सगळ्यात जास्त आनंद कुठे मिळतो, माहेरी निवांत असतं. कारण त्यास काही करायचं नसतं. तर त्या गृहिणीला तिच्या मुलांबरोबर, तिच्या नवऱ्याबरोबर किंवा त्या सासू सासऱ्यांबरोबर हे सगळं जेवण करता आलं पाहिजे म्हणून आपण ही थाळी काढली. म्हणजे उद्दिष्ट ते की जगातली मोठी भारतातली मोठी दॅट इज नॉट द थिंग. की आज जी काय माझी थाळी जेव्हा 5000 रुपये होती, आज जिची किंमत 7 आहेत का ती 8100 रुपये. त्याचे कारण तुला सांगतो, त्यावेळेस तेलाचे भाव वेगळे होते, आजचे तेलाचे भाव वेगळे, तो फरक पडला. पण आज पण तुला सांगतो की आपल्या भारतात कुठलाही NRI आला तो हिंद केसरी थाळी खाल्ल्याशिवाय परत जात नाही. हा आमचा प्रवास. ही खूप मोठी स्टेटमेंट आहे तुम्ही आता देताय सर. ही फॅक्ट आहे. माझ्याकडे कोचीन, लक्षद्वीप म्हणजे कुठून कुठून लोक आले, दुबईवरनं लोक आले. बार्शी कुठे आहे, सोलापूर बार्शी. हो तिथंच आहे सोलापूरच्या. तिथनं एक होते ते लंडनला होते आणि जेव्हा भारतात आले त्यांचे स्वतःचे हॉटेल, पेट्रोल पंप सगळं असताना त्यांचे घरातले त्यांना म्हणतात काका भाऊ अरे एवढ्या लांब जायचं आहे ती थाळी खायला, आम्ही आत्ता तुला 8-10 हजार रुपये खर्च करायचे तर इथे आम्ही तुला सगळं प्रोव्हाइड करतो. नाही मला ती थाळीच खायला जायचे. ते रात्री आमच्याकडे 10:30-11ला पोचले होते आणि त्यांनी ती थाळी घेतली होती. प्रचंड आवडली होती त्यांना. आजही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सरांकडे आहे. मग हा प्रकार खूप आहे. मग जसं ह्या मोठ्या थाळीच काढल्या तर सर्वसामान्य माणूस काही 5 आणि 7 हजाराची थाळी घेऊ शकत नाही. मग त्यावेळेस आपण छोट्या थाळी ज्या रेग्युलर आपल्या होत्या, चिकन थाळी, मटन थाळी, फिश थाळी, या पण आपण काढल्या. तुला सांगू का, म्हणजे मी जे 2,500 हॉटेल जेवलं तर तुला आठवत असेल म्हणजे 2018-19च्या पहिले मी आपण कुठेही मटन भाकरी म्हणलं का की आपलं नाशिक फेमस आहे. मग सिन्नर त्यातल्या त्यात जास्त फेमस आहे. जसं आपल्या इकडे काही जुने हॉटेल्स आहेत ते फेमस आहे की आपण मटन थाळी गेलं काय एक मटनची प्लेट म्हणजे ज्याच्यात पीस रस्सा, एक वाटी रस्सा, एक मूद भात, एखाद्यास एक भाकरी किंवा 2 चपात्या, दोघांपैकी एक, दोन्ही देत नव्हतं. आपल्याकडे लोकांना सवय कशी की आपण चुरून खातो म्हणजे भाकरी मोडून किंवा चपाती मोडून, मग तो रस्सा लागला की त्याचे पैसे घेणार. भारतामध्ये फिश, मटन, चिकन थाळीला पोटभर चपाती भाकरी भात देणारा सगळ्यात पहिले निखिल पालवे, हिंद केसरीच. माझं शिक्षण सांगलीत झाले, लहान भावाचं कोल्हापूरमध्ये आलं आहे.
तांबडा पांढरा रस्सा हा फक्त कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, मिरज इथपर्यंतच लिमिटेड होता. तो तांबडा पांढरा मी तिकडून इकडं आणला. सोलकढी फक्त कोकणातच होती. सोलकढी कोणाला माहीत नव्हती. सोलकढी माहिती होती, कोणी बनवत नव्हतं. आज प्रत्येक हॉटेलवाला तांबडा पांढरा सोलकढी देतोय. प्रत्येक जण हे कळतोय. म्हणजे ही कन्सेप्ट जी आहे, ही कन्सेप्ट आपण आणली. आपण का आणली? कारण आपल्याला लोकांना पोटभर खाऊ घालायचं होतं. याचा एवढंच ट्रेंडच आपण उद्दिष्ट. सेट केलाय असं. म्हणजे माझ्या इकडं नियम असा आहे आज पण, तुम्ही पाहिजे तेवढं खा, पण ताटात जर अन्न उष्ट पडलं मी 50 रुपये दंड घेतो. हो बरोबर आहे ना. भाकरी तुम्ही अनलिमिटेड आहे ना, मग तुम्ही अर्धी घ्या, बरोबर, चतकोर जेवढी घ्या, लागेल तेवढीच घ्या. चपाती त्याच्या मागचा अर्धी उद्देश घ्या. पण खूप महत्वाचा आहे. हां. खूप वाया नका जाऊन देऊ. इंटेन्शन हे आहे त्याचं. म्हणजे उरलं तर आम्ही पार्सल देऊन देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुला सांगू का, हॉटेल चालवत आहे म्हणजे तुम्ही जेवण नाही विकत आहे, तुम्ही एखाद्याची भूक भागवत आहे. आणि हे खूप मोठं पुण्य आहे. पण ती भागवताना चांगला रॉ मटेरियल घेऊन भागवा. उगीच काय घेऊन भागू नका. म्हणजे आपल्या इकडे एक मन आहे, हलवाई कभी अपनी दुकान की मिठाई नाही खाता. हे खोटं आहे आमच्यासाठी. म्हणजे ह्याच्यामध्ये का नाही खाते मला माहिती आहे. हे मला स्वतःला माहिती काय प्रकार चालतो. तुला सांगतो, अद्रक लसूण पेस्टवरती बोलणारा मी, माझा काय व्यवसाय नाही आहे. बरोबर. टमॅटो केचपवरती बोलणारा मी, माझा काय व्यवसाय नाही आहे. की काय प्रकार होतात, म्हणजे ज्या काय आपल्या रील्स झाल्या त्याच्यामध्ये. अजिनामोटो ही जी कंपनी आहे, मेजिओ, ती सगळ्यात पहिल्यांदा बोलणारा मी आहे. मी येणारच आहे. पुढचे माझे काही प्रश्न त्याच्यावर पण आहे. म्हणजे आता मध्यंतरी मी एक स्टेटमेंट सुद्धा दिलं की हिंद केसरीमध्ये जेवण करताना जर कुणाचेही बोगटा फूड कलरनी लाल झाले, त्या दिवशी निखिल पले हिंद केसरीला लॉक लावून टाकल. माझा सगळा किराणा स्पष्ट बोलतो, पवार बंधूंकडनं येतो, गंगापूर रोड, पॅक सुंदर माल आहे. 2 पैसे जातात, मला काही फरक पडत नाही, पण सुंदर माल आहे. म्हणजे तुझं किराणा म्हणजे थोडक्यात काय, गहू, बाजरी, तांदूळसुद्धा माझे त्र्यंबकवन येतात, कलश म्हणून आहे, तो पॉवर बंधूंना देतो. मी पॉवर बंधूंकडनं घेतो, कारण मी काय स्टॉक करत नाही, जसं लागेल तसं आणतो. बरोबर, क्वांटिटी स्टॉक करतायत, कारण आता जी स्पेस माझी लहान आहे, मग त्या हिशोबाने मी काम करतो, प्रामाणिक काम. तुला सांगतो, मी आजपर्यंत एकाही मालकाला मटण खरेदी करताना पाहिलेलं नाही. एकाही मालकाला पीठ गिरणीमध्ये गेलाय पीठ द्यायला, ते पण पाहिलेलं नाही आहे. एकाही मालकाला मी भाजीपाला खरेदी करताना पाहिलेला नाही आहे. आता बघतोय, आता ते भाजीपाला घ्यायला जातो ना, एकतर काय असतं, तो बाजार असतो, आपल्या मागे आपली गडबड असते. आता सध्या नवीन स्टाईल चालू काय झाली, कॅमेरामन बरोबर घेऊन जायचं आणि भाजीचा भाव करायचा. का हा प्रकार का चाललाय? तुम्ही प्रत्येक वेळेस कॅमेरामन बरोबर न्यायचा. इकडं आम्हाला समजत नाही. गर्दी असली, हॉटेलला गर्दी असली की नुसती दाखवायची गर्दी किती. म्हणजे तुझं माझ्याकडे आलं ना गर्दी आहेस, मला तो बोलायलाच वेळ नसतो. कारण एक तर मी किचनमध्ये असलो तर ही बाहेर असती, ही किचनमध्ये असली तर मी बाहेर असतो. की नेमकं लोकांना पाहिजे काय, आपण काय देतोय, की लोकांची अपेक्षा काय आपल्याकडनं, ह्याच्यावरती आम्ही खूप काम करतो. आणि आजही आपला जो वर्ग आहे, ते जेव्हा आपल्याकडे जेवल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची तड बसत नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. म्हणजे मी एवढे बोलले की माझ्याकडे जेवण झाल्यानंतर जर तुम्हाला करपट ढेकर जरी आलं तरी मला सांगा. माझी चूक मला का आली पाहिजे. एक आजोबा आहे आमच्याकडे, रेग्युलर जेवायला येतात. घरी नॉनव्हेज बनत नाही, 80 वर्षाचे आहेत ते, पण त्यांना मटण भारी आवडतं माझ्याकडचं. आणि ते 80 वर्षाच्या आजोबांचा रिव्ह्यू आहे की मला तुझ्याकडचं मटण प्रचंड आवडतं, कारण तुझ्याकडचं मटण खाल्ल्यावर मला अजिबात त्रास होत नाही. जाम खुश आहेत ते. आता आपल्या इकडं, म्हणजे मी टीका करत नाही आहे ह्याच्यावरती, आपल्याकडे ज्या व्हेज थाळीज आहे, 2 फुलक्यांच्यावरती जेवण जातं का? तिसरा फुलका घेतच येतो. घरी आपण 2 चपात्या खातो, मग तिकडे गेलं 2 फुलक्यात कसं काय पोट भरतं? म्हणजे एकाचा माझा त्यावरती वाद झाला होता. आता माझा संभव आहे, संभवपेक्षा लहान माझी भावाची मुलगी स्फूर्ती, म्हणजे साधारण स्फूर्ती किती वयाची असेल का? आता 3rd 4th गेली होती. म्हणजे किती वय 10 असेल? वर्ष. 10, म्हणजे 10 वर्ष. 3 वर्षापूर्वी 6 वर्षाची स्फूर्ती होती. संभव आमचा 10 वर्षाचा होता. आम्ही जेवायला गेलो, तर या दोघांना काय देऊन टाक म्हणलं. आमच्या नाही ना, मिनी थाळी घ्या. ला काय प्रकारे मिनी थाळी, मला खाऊन खाऊन तो काय 1-2 फुलके खाणार आहे. त्याला मी विचारलं, म्हणलं मागच्या महिन्यात किती होते? म्हणे 6 महिने 2 महिन्यापहिले आपल्याकडे 3000 लोक होते,
एक ॲव्हरेज त्यांनी सांगितलं. त्यानंतर म्हणे 3 वरनं 2 झाले, आता 1 झालं. म्हणलं पुढच्याच 500 बी नाही येणार. म्हणलं तू जो हे मिनी थ्रीन हा जो प्रकार करतोय हा चुकीचा आहे. आपल्या इकडं शेअरिंग अलाउड नाही आहे, कारण आम्ही अनलिमिटेड देतो. पण जर लहान मुलं असतील तर तुम्ही लहान मुलं तुमच्या ताटात घ्या. आम्ही त्यांना सांगतो आम्ही सांगतो लहान मुलांना थाळी घेऊ नका. आणि तोच नियम आम्ही अबाव 65च्या लोकांना केलेला आहे, कारण त्यांचाही आहार कमी लहान मुलांचा आहे. 2 जण आले ना, तुम्ही हे घ्या हे खा, होऊन जाईल तुमचं काम. म्हणजे खूप जण तर नाही 2 नाही, लागलं तर मी देतो, पण दोघं मिळून खा. आणि मी काय केलंय, प्रत्येकाच्या आहारानुसार थाळी केलेली. माझा आहार थोडा हेवी आहे, हिचा कमी आहे, मग त्यावेळेस त्याची भूक भागली पाहिजे. लोकांचे प्रश्न लय भारी असतात. मटनमध्ये किती पीस येतात, तर किती पीस येतात, तुला किती लागतं बाबा सांग ना. तुला तुझं पोट भागवायचं आहे ना, संपला विषय. तू हेवी खातो ना, ही थाळी घे, नाही तर रेग्युलर खातो तर ही थाळी घे. कोणती घे, पण उष्ट नाही पडलं पाहिजे. मी या मताचा आहे. कंस नाही, म्हणजे काही प्रश्न विचारतात. मला तुमच्याकडे यायचं मॅडम या प्रश्नासाठी. मॅन्युफॅक्चरिंग बेस असताना तो स्विच करून दुसऱ्या 4-5 वेगवेगळ्या ज्या ग्लोरियस आहे जिथे पैसे चांगले अशा पण फील्ड्स होत्या, मग हॉटेल इंडस्ट्रीज का तुमच्या डोक्यात होतं? असं हॉटेल इंडस्ट्री मला ह्यांच्या कॉम्प्लिमेंट्स चांगल्या मिळायच्या, म्हणून मला तो कॉन्फिडन्स होता की माझे सासरे अप्रतिम जेवताना एकच शब्द बोलायचे, अप्रतिम. म्हणून तो कॉन्फिडन्स वाढला. हॉटेल या व्यवसायात आल्यानंतर 5-6 वर्ष झाले असतील आता. झालंय 2019 7 वर्ष झालं. 7 वर्षामध्ये म्हणजे 7 वर्षाच्या आधी घरी स्वयंपाक करताना आणि आता हॉटेलसाठी या मोठ्या फॅमिलीसाठी स्वयंपाक करताना काय फरक जाणवतो? तसं सांगू का, फारसा फरक नाही पडला. कारण पालवे फॅमिली आमची जेव्हा एकत्र यायची तेव्हाही मी किचनमध्ये होल्डमध्ये असायची. थोडक्यात आम्ही डायनोसॉर आहे बघ. असं नाही म्हणायचं मला की सगळ्या पालव्यांना जेवण बनवताना मी किचनमध्ये असायचीच काकूंसोबत वगैरे किंवा माझ्या जावांसोबत सगळीकडे. तर मला तेवढा काही इफेक्ट जास्त म्हणजे एकापुरतं करायचं माहितीच नव्हतं मला. आमच्या घरात जेवण जे बनायचं फ्रायडे सॅटर्डे संडे हे एव्हरी टाईम आम्ही सगळे एकत्रच असायचो. पूर्वी खूप एकत्र असायचो, त्यामुळे मला कुकिंगची आवड आणि किचनची आवड ही होतीच पहिल्यापासून. म्हणून मग आता इथेही काम करताना मुलांसोबत करायचं आहे. फक्त तिकडे माझ्या जावा होत्या, आता इकडे माझे स्टाफ आहे. तुला एकदम भारी गंमत सांगू का, ही आहे ना माळकरी घरातली, हिने कधी नॉनव्हेज पाहिलं नव्हतं, खाल्लंही नव्हतं. मी हिला पहिला नियम काय सांगितला, आमच्याकडे आल्यावर तुला नॉनव्हेज खायला लागेल. बरं, खाताही येत नव्हतं मला. खाताही येत नव्हतं, माहिती नव्हतं. पहिल्यांदा आमच्या काकूकडे, लहान काकूकडे, रमेश काकाकडे जेव्हा ही आमचं लग्न कसं असतं, 1.25 महिना आपण खात नाही. 1.25 महिन्यानंतर काकूनी खास ज्योतीसाठी मच्छी आणली आणि काकूनी दाखवले असं असं असं. फिश तोडायचा कुठून, कसा तोडायचा, कोणता भाग खायचा आणि कोणता नाही, हे पण मला काकूंनी सांगितलंय आमच्या. तुला सांगतो ना की हे कसं असतं, हे आतून पाहिजे तर होतं. म्हणजे पहिले तुम्ही त्यांच्या सवयी पूर्ण 90 डिग्री चेंज केल्या आणि नंतर मॅडमांनी तुमचा बिझनेस पूर्ण चेंज. अरे तुला एक सांगू का, माझी फॅक्टरी आहे ही, मला डब्बा द्यायची ना, मी डब्बा खायचोच नाही, कारण मला बाहेर खायची खूप हौस होती. मी माझ्या मुलांना द्यायचो. एक दिवस हिने डब्यात काय दिलं माहिती का, कच्चे बटाटे. 3 पुढे डब्बा होता माझा, कच्चे बटाटे दिले. मी म्हणलं आता काय पोरांना देऊन टाकलं आणि पोरांनी मला सांगितलं नाही. ही मला नाही कसं होतं जेवण, म्हणलं लय भारी होतं. म्हणजे काय दिलं होतं मी आज, आता म्हणलं काय दिलं होतं. मी पाहून म्हणलं काय रे डब्यात काय होतं, सर म्हणले बटाटे. आता ते सांगायला विसरले कच्चे बटाटे. म्हणलं बटाट्याची भाजी होती, खूप भारी होती. म्हणजे रस्सा होती का सुकी होती, म्हणलं अभ्यास सुकी होती. म्हणलं वरण भात पण होता. माने मी तुम्हाला कच्चे बटाटे दिले होते नाही तर मी अजिबात जेवत नाही. जे काय मी सकाळी उठती स्वयंपाक करते सगळ्या त्या मुलांनाच खाऊ घालता म्हणे. पहिले हॉटेल नाही. हे काय तुला सांगू का की जनरली आपण कुठलंही काम करतो ना, मी ज्या फॅक्टरी चालवायचो किंवा कुठलाही व्यवसाय असला ना, हा फक्त टेन्शन्स आपल्यापुरतं असतात, आपण आपल्या फॅमिलीपर्यंत जाऊन देत नाही. मला ही गोष्ट मोडीत काढायची होती की मी जे काम करतोय ते माझ्या बायकोला, माझ्या मुलींना, माझ्या मुलाला माहिती पाहिजे. कारण काम कशाला म्हणता, प्रत्येकजण सक्षम व्हायला पाहिजे. आज तुला म्हणतो अभिलाष, माझ्याहून चांगलं मॅनेजमेंट ज्योती करते, खूप सुंदर. म्हणजे त्या बाबतीत तुला म्हणतो माझी मोठी मुलगी श्रावणी खूप सुंदर काम करते. मला ती 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्याच्यानंतर आमची जान्हवी पण
भयानक काम करते. म्हणजे तिला माहिती आहे नेमकं काय कसं करायचं. आणि संभवसुद्धा आमचं खूप चांगलं काम करतो. कारण ह्यांना आत्ता सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या मुलांना कळालं पहिलं आपले आई वडील नेमकं करतात काय. आणि त्यात माझ्या तिन्ही मुलांमध्ये जान्हवी माझी सगळ्यात स्ट्रेट फॉरवर्ड आहे. म्हणजे तुला सांगू का की कुठलीही डिश जर बनवली ना, जे आपण टेस्टर्स म्हणतो ना, जसे खूप ठिकाणी आपल्या वायनरीमध्ये टेस्टर्स असतात. हिंद केसीची मेन टेस्टर आहे जान्हवी पालवे माझी मुलगी. म्हणजे ती तोंडावरती बोलून बरोबर नाही मम्मी भंगार आहे, असं नाही असं पाहिजे. म्हणजे मध्यंतरी मी जेव्हा पाण्याच्या बॉटल्सवरती काम करत होतो, आपण जसं बाहेरनं पाणी घेत होतो ना, आमच्या लक्षात नाही आलं एक पाणी आलं तर तो ब्रँड आय थिंक त्याचं नाव मी विसरलो, तिला प्यायला दिलं. म्हणजे पप्पा पाणी कडवट लागतंय थोडंसं. मग मी केलं की जसं आपल्या सीग्रामची दिंडोरीला फॅक्टरी तिकडंच ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट होतं, तेव्हा मग मी पिल्यानंतर जाणवलं की पाणी कडवट आहे. म्हणजे माझा इकडं ती एवढं बारकाईने बघते. म्हणजे तिला तर स्टाफ इतका घाबरतो की त्याला हिशोब नाही. ती तोंडावरती बोलून मोकळी होती. आणि हे पाहिजे, माहिती पाहिजे. उद्या कसं आहे, इन केस आता माझं जसं काम वाढलंय, म्हणजे ही चांगली घटना आहे. दुःखद घटना असलं काय करायचं आपल्या बायका मुलांनी. नवरा काय करतो काय नाही आणि सगळी गोष्ट आपल्या बायका मुलांना माहिती पाहिजे. या मताचा मी आहे. म्हणजे मी खरोखर तुला सांगतो, कालच माझ्या लग्नाला 23 वर्ष आले. अभिलाष, मी माझ्या बायकोला कधी पिक्चरला नेलेलं नाही, कधी फिरायला घेऊन गेलेलो नाही आहे. म्हणजे भयानक मला साथ दिली तिने, भयानक, की मी शब्दातही नाही सांगू शकत. म्हणजे तुला सांगतो, पैसे जुळवाजुळवी करण्यापासून सगळ्या बाबतीत मी खूप लकी आहे, खूप. आणि जे काही माझं आहे ते तिच्यामुळे, फॅमिलीचं आहे, पूर्ण तिच्यामुळे. म्हणजे माझे मुलं, माझी बायको, ह्यांनी मला प्रचंड साथ दिलेली. म्हणजे आपण जे म्हणतो ना आदिशक्ती, माझ्या घरात आदिशक्ती माझी. आणि ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. तुला सांगतो, वेळ आली ती अन्नपूर्णाचे रूप घेते, वेळ आली सरस्वतीचे रूप घेते, आणि वेळ आलं कालिका मातेचं सुद्धा रूप घेते. म्हणजे ती आरेला कार्य करणारी आहे. आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. तिला खोटं चालत नाही. मी सुद्धा तुला सांगतो, मला जर मित्रांमध्ये जायचं असेल ना, मी तिला स्पष्ट सांगतो आज मी मजा करायला चाललोय. मी तिच्यापासून काही लपवत नाही आणि माझ्या मुलांपासून नाही. म्हणजे कुठलाही निर्णय जर मला घ्यायचा असला ना, काही माझ्याकडे एखादा प्रोजेक्ट आलं तर सगळ्यात पहिल्यांदा मी, माझी बायको, माझ्या दोन्ही मुली, मुलगा लहान आहे, ही आम्ही चौघं बसतो. आज जान्हवी माझी 10वी पास होऊन फर्स्ट इयरला आहे, SNDT फूड टेक्नॉलॉजीला आहे. श्रावणी मोठी, आम्ही चौघं बसून मी त्यांना सांगतो आणि चौघं मिळून निर्णय घेतो. त्यात जान्हवीचा पण काय मुद्दा निघतो, श्रावणीचा पण काय मुद्दा, हिचा पण काय मुद्दा. म्हणजे असं मी काम करतो. म्हणजे आज माझं जे काही यश आहे, जे काही स्ट्रगल करतं, सगळे स्ट्रगल करतं, मी पण करतो, अजून स्ट्रगलिंगच आहे. पण साथ मला खूप जोरात आहे, भयानक. म्हणजे त्या बाबतीत मी ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट म्हणून जेव्हा तुम्ही कमेंट करताय की यांचं मॅनेजमेंट चांगलं आहे, ही मुळात हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जरी त्यांचे मुलींचे वय कमी असले तरी पण त्यांचा जो मुद्दा आहे तो किती पॉवरफुल असू शकतो, आणि त्याला विचारात घेऊन त्यानुसार सगळ्यांच्या संगनमताने डिसिजन घेणं, ही ॲक्च्युअली तुमच्या सक्सेसचं सिक्रेट आहे, मी असं म्हणेल सर. संगनमताने होतात, संगनमताने. म्हणजे आता आपण काय केलं, नाशिकमध्ये जसं आपण काम चालू केलं, मी आजपर्यंत कुणाच्या दारात गेलो नाही, माझी फ्रँचायझी घ्या. म्हणजे त्यावेळेस जेव्हा आपण ही जी थाळी काढली ना, तुला सांगतो, मुंबईवरनं ABP माझावरनं मला फोन आला की आम्हाला, प्रांजल नाशिक, की आम्हाला तुमच्या इकडे यायचं आहे. त्याच्या पहिले मी खूप जणांना भेटलो की पण ते पैसे मागायचे. म्हणलं शेख, माझ्याकडे 1 रुपया नाही आहे, म्हणजे लिटरली प्रमोशनला मी काय देऊ नाही शकत. प्रांजलचा फोन आहे ना, मी असा डिस्कनेक्ट केला होता, कुठल्या तरी चॅनलवरून, यूट्यूबवरून वगैरे येत आहेत आणि शूट करतायत. तर नंतर पुन्हा त्यांचा फोन आला, मॅडम आम्ही येणार आहोत आणि असं असं. मग ह्यांच्याकडे मी फोन दिला बोलायला. तेव्हा कळलं की अरे ABP माझात ना ही लोक येतात शूट करण्यासाठी. ते आपल्याकडे किती 12-12 आले दुपारी. त्याची माझी चर्चा झाली, ही होती, मी होतो, हिला विचारलं, मला विचारलं. मग त्यानं म्हणलं हिची बाईट घ्या,
काही अडचण नाही आणला मला असं काही नाही आणि तुम्ही जे बेस सांगताय डेप्थ तुमच्याकडे येते. प्रांजल म्हणलं तू संध्याकाळी एका दिवसा काही कोणी जेल नसेल तो असं काही रविवार बिवार नव्हता फ्रँकली स्पीकिंग. असं ऑड डे होतं. तुला सांगतो प्रांजल आपल्याकडे 1 जानेवारीला आला होता, मला चांगला आठवतो. 1 जानेवारी 2020ला आला कारण होता. 31st काय 31st नंतर 1 जानेवारी, कारण 31st जोरात होते, 1 जानेवारी शांततेत असते. तो काय ती 7:15 7:30ला आला. जवळजवळ 7:15 वाजले. म्हणे सर कोणीच नाही. 5 मिनिटं थांब. म्हणे का माझ्याकडे 8:20 नंतर गर्दी चालू व्हायची. जसे 8:20 झाले तुला सांगतो त्याच माझी सिटिंग होती जवळजवळ 400 लोकांची. दन 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 सगळे टेबल्स भरून गेले सगळी फुल झाली होती. आणि जो तो तीच थाळी घ्यायचा. कारण लोकांना एक ती हे झालं होतं, क्रेज झाली होती काय हिंद केसरी. मग तेव्हा त्यांच्याकडनं मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. लोक प्रशासनाला दोष देता, मग ते आपलं पोलीस खातं असो नगरपालिका असो, तुला सांगतो मला त्या लोकांनी खूप सपोर्ट केला. का केला? कारण मी चुकत नाही, मी नियम नाही मोडत. तर माझा टायमिंग आहे 11 वाजता बंद करायचा, 11ला मी बंद करतो. केलंच पाहिजे ना. केलंच पाहिजे. तेही त्यांच्या जागी बरोबर आहे की 11 नंतर काय क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज व्हायला नको. शेवटी त्यांना ते केअर घेणंच आहे. बरोबर. म्हणजे त्यावेळेस तुला सांगतो हे जे क्राईमच्या लोकांचं ऑडिट व्हायचं ना, ह्यांचा मला फोन यायचा की आम्ही जेवायला येतोय. म्हणजे त्यांचा एक जे जो कोण सगळं मॅनेज करणारा व्यक्ती असायचा, तर ते लोक डिसेंबरमध्ये ऑडिट व्हायचं क्राईमचं. तुला सांगतो आपल्या इकडं कमीत कमी 50 ते 60 लाल दिव्याच्या गाड्या लागायच्या. क्या बात. सगळे जेवायला म्हणजे आमच्याकडे त्यांचा जो काय एक ऑडिट झाल्यानंतर एक त्यांचा गेट टुगेदर राहायचा. गेट टुगेदरच्याच म्हणजे तुला सांगतो सगळे म्हणजे तुझे रेग्युलरपासनं म्हणजे नॉर्मल हवालदार आणि जे काय कॉन्स्टेबल्सपासनं ते ACP DCP सगळे यायचे, सगळे जेवणाचा आनंद घ्यायचे. आजपर्यंत पोलिसांनी मला कधी पैशाला मागणी केली नाही, काय थांबवलं नाही. फक्त त्यांची एकच मागणी होती, निखिल जेवण सुंदर झाले, पान खाऊ घालतो यातर्फे. हो. तुला सांगतो बिल राऊंडअप सुद्धा करत नव्हते. आज पण अशी परिस्थिती आपल्या कमिशनर ऑफिसला कोणी जर त्यांच्याकडे गेस्ट आला मला फोन येतो, असे असे साहेब येत आहे, त्यांना काय लागेल जेवायला दे. साहेब आले की म्हणता ही थाळी दे. मग त्यांचं जेवण होईपर्यंत मला बिल पण येऊन जायचं. हे मी कमवलं. कोविडच्या वेळेस तुला सांगतो अडचण यायची की बाहेरगावच्या गाड्या असायच्या. मग त्यावेळेस क्लायंट सांगायचे हिंद केसरीला जेवलो. बिनधास्त. तर ते लोक काय म्हणायचे की मला ते एक दिवस आले म्हणे लोक सांगतात पण तुम्ही तुमचं बिल द्या त्यांच्याकडे आणि त्यांना सांगा बिल दाखवा. बिल दाखवलं ती माझ्या क्लायंट्सला ते लोक हायवेपर्यंत सोडायचे त्रास नको व्हायला म्हणून. म्हणजे इतकं सुंदर काम आहे. लोकांचं काय त्यांच्याबद्दल गैरसमज आहे मला नाही माहिती, पण माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. आय एम व्हेरी हॅपी टू वर्क विथ देम. मग ते आलं की आनंद वेगळा येतो. हे माझं काम आहे. आणि ते पण शेवटी आपल्यासाठीच करताय नाही. 11ला बंद करा म्हणजे आपल्यालाच पुढे त्रास होणार आहे, आपल्याला त्याच्यासाठी. हे बघ त्यांच्या बाजूनी पण आपण विचार केला ना, आपण रस्त्यानं चाललोय, आपण ज्या 2 बायकांच्या भांडणं किंवा मारामाऱ्या बघतो ते 5 मिनिटं आपल्याला खूप वेगळं वाटतं. आपण ही गोष्ट कधी पाहिलेली नाही आहे, पण तो व्यक्ती 24 तास येते. तर तो थोडा त्रास आहे. मग तो केअर आपण घेतलीच पाहिजे. आता नॉनव्हेज थाळी जिथे फेमस असते तिथं आपण बघतो की काही हॉटेल ओनर्स मध्ये 99% तर दारूबंदी सगळीकडेच असते, किंवा पार्किंगमध्ये कोणी अलाउड करतं, तुम्ही साईडला गाड्या लावा, तुमच्या ड्रिंक्स करा, नंतर जेवायला या. तर मग अशा सिनेरिओमधून काही केसेस समोर आले की कोणी गुपचूप काही बाहेर ड्रिंक्स करून आले आणि त्याचा त्रास तुमच्या इथं झाला किंवा फॅमिलीला झाला, असा काही अनुभव? आजपर्यंत आपल्या हिंद केसरीला एक सुद्धा भांडण किंवा मारामारी नाही. माझ्या इकडं नियम असा आहे, जिकडं मी काम करतो तिकडं माझ्या आई वडिलांचं वास्तव्य आहे. मग कोणी असो, मी दारू पिलेला माणूसला मध्ये येऊन देत नाही. ही फॅक्ट आहे. कित्येक जण म्हणतात की आम्ही जेवायला आलोय. म्हणजे एक केस अशी झाली होती, तो मुलगा आला का ते 30-35 एजचा होता, श्रीमंत होता, भयान पिलेला होता. म्हणजे मला थाळी पाहिजे. म्हटलं ठीक आहे सिंगल थाळी, म्हणजे मला ते जाणं पण तुझं चालणं नाही, मला ती मोठी थाळी पाहिजे. म्हटलं मी नाही देणार. म्हणे पैसे देतोय. म्हटलं देणारच नाही. सिंगल पर्सनला मी काढून टाकलं. पैसेही देत होते, पण ते फूड वेस्ट होताना आपल्याच डोळ्यांनी आपण बघायचंय, आपण बनवलेलं अजिबात नाही. म्हणजे आपल्या इकडं हा नियम आहे, पिलेला माणूस मी बसूनच देत नाही, ब्रह्मदेव आला तरी. पार्किंग नाही किंवा काही नाही, तुला काय करायचं तुझं बाहेर का. माझ्या इकडं हा प्रकार चालणार नाही. म्हणजे आता आपलं जे त्या काळात मखमलाबाद आहे, म्हणजे तुला सांगतो तिकडं बरेचसे असे प्रकार चालतात, फ्रँकली चालतात. प्रकार चालत होते. म्हणजे
आपलं राऊ हॉटेल ते गिरणारा, खूप हॉटेल्स आहेत ते. पार्सल पॉईंट जास्त आहे. पार्सल पॉईंट्स म्हणण्यापेक्षा 30-32 हॉटेलचे काही मळे थीम आहे किंवा काय, तर म्हणजे त्यांचा तो थोडक्यात ते लोक काय करतात, लोकांनी त्यांचं जेवण घ्यावं म्हणून 31 डिसेंबरच्या पहिले सगळे हॉटेल्स बंद असतात आणि 31ला त्यांना नोटीस जाता. एक मी आपलं हिंदकेसरी त्याला आजपर्यंत नोटीस नाही आहे. 1-1.5 पर्यंत चालू असतं. आपल्याला चालतं, कारण आपल्याकडे आपण जेवणच काम होतात, करत, माहिती फक्त आहे जेवण, फक्त जेवण. म्हणजे मी माझ्या आयुष्यात कधी 31 डिसेंबर पाहिला नाही, आम्ही बाहेरच जात नव्हतो कधीच नाही, काही आयुष्यात माहितीच नाही. नव्हतं. म्हणजे माझं त्याच वय आता जवळजवळ 40s आणि 40sमध्ये पहिल्यांदा 31 डिसेंबर मी माझ्या हॉटेलमध्ये पाहिला. पण त्यातही तुला सांगतो माझ्याकडे जवळजवळ 400 लोक होते, म्हणजे 100 फॅमिलीज, बायका वेगळ्या, मुलं वेगळी आणि माणसं वेगळी. म्हणजे तो प्रकार इतका सुंदर होता आणि त्यात एकही पिलेला नव्हता. सगळे फॅमिली ओरिएंटेड लोक होते. एक शिवीगाणी का काही नाही, त्यांना जे म्युझिक पाहिलं होतं त्यांच्या गप्पा मारत होते, त्यात लोकांशी एकमेकांशी संपर्क होणं खूप महत्त्वाचं. एक ग्रुप तयार झाला होता. म्हणजे हा प्रकार आहे. दारू पिऊन नाही करून ह्याला गॉड नोस कसं काय चालतं, माल नाही चालत तो प्रकार. आपण बघतो सर, आज जी 16 किलोची थाळी आहे किंवा 5,000 रुपयाची, आता इंटरप्ट करते, आता वाढले किमती. 8,100. ओके, 8,100ची जी थाळी आहे आणि मला वाटतं 18 किलो वजनाची काही 16 किलो something. 16 किलो आहे. हा फक्त एक इंस्टाग्राम गिमिक आहे, ॲडव्हर्टाइजमेंटसाठीचा प्रकार आहे का एका माणसाकडनं खरंच एवढी थाळी संपू शकते? नाही, एका माणसासाठी नाही ती थाळी. ॲक्च्युली थाळीची कन्सेप्ट आहे 4 फॅमिलीज, नवरा बायको त्यांचे मुलं. हे बघ, तू जेव्हा जेवायला जातोस, आता जसं पाच दादांना आता त्यांनी नवीन व्यवसाय केला, पार्टी द्यायची, एखाद्या हॉटेलमध्ये जातात, त्यांच्या ओळखीचे एक 15-16 लोक आहे. सगळ्यात पहिले आपल्याला टेन्शन काय, कोण काय मागतं, ही फॅक्ट आहे. बरोबर. कोण काय, आपल्याला काय बोलता येत नाही. तर त्यावेळेस ते बजेट हलवून जातं माणसाचं. प्रश्न बजेटचा नाही, पण अन्नही खूप वाया जातं. त्या अनुषंगाने आम्ही हिंदकेसरी थाळी काढली की माणसाला माहिती आपल्याला 8,100 आता त्या थाळीचं वैशिष्ट्य तुला सांगू का, त्याच्यामध्ये मटण आहे, चिकन आहे आणि फिश आहे. मटण, काळं मटण रश्श्यातलं, काळं सुक्यातलं मटण खिमाला, हा झाला मेन कोर्स. लालमधलं चिकन, सुकं चिकन, चिकन किमा, हा एक झाला. त्यानंतर मालवणी प्रॉन्स करी किंवा पापलेट करी, जो फिश असेल अवेलेबल तो झाला. त्यानंतर कोल्हापुरी तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी हे आलं. आणि स्टार्टर्समध्ये तवा पापलेट फ्राय, तवा सोमय फ्राय आणि तवा प्रॉन्स फ्राय हे आलं. त्याच्यानंतर चपाती सेक्शनमध्ये असेल चपाती, बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या भाकरी, तांदळाच्या भाकरी, कोंबडी वडे, ज्याला सागोती वडे म्हणतो ते. आणि भातात म्हणशील तर इंद्रायणी भात, मटन खिमा खिचडा, चिकन खिमा खिचडा, प्रॉन्स खिचडा, मटन आणि भात, चिकन आणि भात जो तुम्हाला पाहिजे तो, फिश खिचडा आणि कोल्हापुरी मटन पुलाव किंवा कोल्हापुरी चिकन पुलाव, एवढे ऑप्शन्स आहेत. आता ती थाळी जेव्हा मी काढली ना, ती बघून आता अजून एक नाशिकमध्ये नवीन थाळी चालू झाली, सेम कॉपी ॲज इट इज, सेम ॲज इट इज कॉपी. म्हणजे जसे मी थाळी घेतली होती त्यास मला अनुभव नव्हता, ते सर्विंग बाउल्स मी घेतले होते, आता मी हँडीज घेतल्या झाकणावाल्या. तशीच्या तशी थाळी काढली आणि काहीतरी वेगळं नाव दिलं, सेम टू सेम. म्हणजे ॲक्च्युअल 0 कॉपी. आपण म्हणतो ना एकदम कार्बन कॉपी, ठीक आहे, तो त्याचा प्रश्न आहे कॉपी करणं, त्याला काय मी अडवू शकत नाही. कॉपी करायला कोणालाच अडवता येत नाही. का अडवत आहे, पण तुम्ही जे काय करताय त्या थाळीचं वैशिष्ट्य असं प्रत्येक पदार्थाची चव वेगळी लागली पाहिजे, तर त्या थाळीत मजा आहे. बरोबर ना. जर तुम्हाला युनिफॉर्म सगळ्या ग्रेव्हीज लागल्या मग त्या थाळीला काय अर्थ नाही आहे. की आता आम्ही कसं केलं आहे की हिने काय केलं की जसं आपण पापलेट सुमय देतो, आम्ही प्रॉन्सची स्टाईल बदलली. प्रॉन्स वेगळ्या टेक्स्चरमध्ये देतो, म्हणजे ज्याला आपण तवा फ्राय म्हणतो. त्याच्यानंतर सुरमईचं टेक्स्चर थोडं वेगळं केलं आहे, नाही पापलेटचं टेक्स्चर वेगळं, कारण एकच मसाला ठेवून फायदा नाही, सगळ्यांचा फ्लेवर वेगळा आला पाहिजे. ऍक्च्युली यांना सांगायचा असा मुद्दा आहे की थाळी म्हटल्यावर वेगवेगळ्या चवींचा बरोबर आनंद आहे, घेता आला साहजिक आहे. पाहिजे होते. मग ती छोटी असो किंवा मोठी असो, मग प्रत्येक डिश, प्रत्येक सूप आहे, स्टार्टर्स आहे आणि मेन कोर्स आहे, हे तिघही इन्क्लुडेड ती थाळी आहे, म्हणून ती युनिक आहे. त्याच्यात काहीही इंस्टाग्रामचं काही व्हायरल सेन्सेशन वगैरे असं काहीच नाही आहे. आता आपलं बघून खूप जणांनी थाळ्या काढल्या, मग कोणी लिहिलं जगातली मोठी, युनिवर्समधली मोठी, ह्याच्यातली मोठी, त्याच्यातली आणि मोठी. हे free, पण bullet ह्याच्यामध्ये काय की तुम्ही हे का काढले, तुमचं उद्दिष्ट काय. जसं मी सांगितलं, माझी आई, माझी काकू, ह्यांना बघून मी केलं. तुम्ही काय बघून केलं, फक्त निखिल पालो हिंदकेसरीवाले विकता आणि तुम्ही विकता.
असं नाही पाहिजे. आता तुला सांगतो, ठाण्यामध्ये मी एक नवीन डिश चालू केली, कोळंबीचं भुजणं. ही इन्व्हेन्शन यांचं आहे. मी लय उद्योग करतो, कोळंबीचं भुजणं. मध्यंतरी जेवढे क्लायंट्स होते मला सुरमई द्यायला, हे म्हणले ना कोळंबी भुजणं घ्या. प्रत्येकाला भयानक आवडलं. भरलेले शिंपले हे कोणी बनवत नाही, ते पण आपण चालू केले. म्हणजे वेगवेगळ्या मला वेगळ्या गोष्टी आणायला खूप खायची आवडतात. आवड असल्यामुळं ते इन्व्हेन्शन पण त्यांचे मी भयानक म्हणजे उद्योग करतो. म्हणजे आता तुला सांगतो, 30 एप्रिलला आम्ही दोघं बाहेर निघालो, फक्त मटण खायला आम्ही 2,500 किलोमीटर फिरलोय. आम्ही गडिंग्लज पर्यंत गेले. फक्त मटण खायला. खिला म्हणलं चल जरा थोडं माझं कामाची 5-6 पद्धत दिवस आम्ही चुकतीये. दोघंच होतो फक्त. माझं स्वतःला जाणवलं माझी चूक. म्हणलं चल आपल्याला जायचं आहे, आता काय करायचं, मटण खायचं आहे. आम्ही सुरुवात नारायणगावपासून केली. सिन्नरला जेवलेलं आहे. नारायणगावपासून सुरुवात करत करत कर्नाटकच्या गडिंग्लज, तिकडून सगळं फिरून फारून सगळं आलो. आणि मग मला कळलं की आता काय काम करायचं. हे म्हणजे एवढं खूप यशस्वी काम गरजेचं आहे. करून सुद्धा की नेमकं बाहेर काय चाललंय काही नाही ह्याचा अभ्यास तर आपल्याला पाहिजे, की नेमकं कसं काम होतं, काय होतं, लोक कोणत्या पद्धतीने करतात. काही हॉटेल्स आहे जिकडं आता माझ्यासारखा वर्ग जातो, तिकडं पण जेवलो आम्ही. काही हॉटेल्स असे तिकडं फक्त 70+च. एक विश्वास. काही ज्याला आता आमच्या जान्हवी म्हणते झेनझी लोक जे जातात, झेनझी मला नाही ते काय प्रकार आहे, त्या ठिकाणी पण मी जाऊन आलो. आमच्या डोक्याच्या बाहेरचं आहे खरं तर. हे मला नाही कळलं. म्हणजे सगळ्या कॅटेगरी वयो कॅटेगरीतले लोक ज्या ज्या हॉटेल्सला जातात तिकडं मी, आणि तुला सांगू का गंमत काय होते, मी ज्या हॉटेलला जातो ना तर ते ओळखतात सीन असा सगळ्यांना. होतो की मी जर जेवायला बसलो, माझ्या नंतरच याला पहिले जेवण येतं, मला नंतर येतो. तो मालक स्पेशली उपटून माझ्यासाठी बनवतो आणि मग मला विचारतो सर कसं आहे जेवण. म्हणलं मी बी तेवढे पैसे देणार आहे, तो बी तेवढे देणार आहे, तू बेसिक खाऊ घाल. मग मी काय करतो, हिला पुढे पाठवतो, तू Order जेवण देऊन सांग, टाकायला लावतो. ही मेनू कार्ड, आणि मग मी ऐनवेळेस जेवायला येतो. हा. असं खूप वेळा झालंय खूप वेळा की सर हे बसलेत जेवायला आणि मग ओनर आलेत आणि मग ते एकदम वेगळी ट्रीटमेंट मग म्हणजे आपल्या नाशिकमध्ये किंवा कुठे काय पद्धत होती माहिती का, प्रत्येक हॉटेलची एक स्पेशालिटी होती. म्हणजे तुला सांगतो ही गोष्ट 92 93 मधली. त्यावेळेस चिकन चिली सचिन म्हणून एक हॉटेल होतं हायवेला, त्याची सुंदर होती. बटर चिकनला विशिष्ट त्या साहेबाचं नाव खूप चांगलं होतं, बटर चिकन चांगले मिळते. म्हणजे जे फॅक्ट आहे तुला सांगतो, ते काय माझे कॉम्पिटिटर्स नाही आहे. त्याच्यानंतर प्रकाशची तंदुरी एक सुंदर होती. म्हणजे या लोकांची एक स्पेशालिटी होती. त्याच तुला सांगतो काकाकाचं सिबेसला होतं टॅक्सी स्टँडपाशी. हो, सीख कबाबला काकाका फेमस होता, फक्त सीख कबाब खायला. आजची परिस्थिती अशी, प्रत्येकजण प्रत्येक गोष्ट बनवतो, ह्यांची स्वतःची स्पेशालिटी राहिलेली नाही आहे. जे मालकं त्यास ज्या ह्याच्याने काम करायचे ना, आता त्या पद्धतीने कोणीच काम करत नाही. फक्त व्हिडिओ पुरतं दाखवतात, फक्त व्हिडिओ पुरतं. आता एक सोपा प्रश्न आहे माझा, तुमचं जर व्हॉल्यूममध्ये काम चालतं तर पीठ मळायला मशीन पाहिजे. शेवटी मशीननी तुमचं काम फास्ट होतं आणि प्रॉपरली होतं. ते जर बाईनी हाताने मळलं तर तेवढं फास्ट होत नाही, प्रॉपर होतं, पण वेळ जातो. तर तिकडं लेबर वाचवा, भाजायला ठेवा. तुम्ही बाईनी पीठ मळलं आणि कोणती माहिती आहे माझ्या डोक्यात नाही बसत. टेक्नॉलॉजीचा वापर करा. टेक्नॉलॉजीचा वापर करत नाही. आता प्रत्येकाने एक नवीनच स्टाईल चालू केली, चुलीवरचं मटण, चुलीवरचं मटण, चुलीवरचं सगळं चाललंय. म्हणजे आपल्या नाशिकमध्ये तो जोक झाला, चुलीवरचं आईस्क्रीम. मी तेच म्हणतो. चुलीवरचं आईस्क्रीम, चुलीवरचं आईस्क्रीम सांगून सुद्धा आईस्क्रीम वगैरे ते वाईट नाही आहे, पण त्याला व्यक्तीला काय सांगायचं, बुवा आम्ही दूध चुलीवरती तापवून जी प्रोसेस करतो मग ते फ्रीजिंगला टाकतो, म्हणजे जी काय प्रोसेस आहे. तर चूल आणि गॅस ह्याच्यातला फरक कुणालाच माहिती नाही आहे. म्हणजे त्यांना वाटत असेल मी खूप हुशार, ते वाटत असं नाही आहे. गॅसवरती पण आपण कोळसा देऊन फ्लेवर देऊ शकतो, स्मोकी फ्लेवर. जनरली काय होतं की गॅसमध्ये तुमची ती LPGची ब्लू फ्लेम, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, आणि चुलीवरती ती ऑरेंज फ्लेम, त्या ऑरेंज आणि ब्लू फ्लेममुळं टेस्टला फरक पडतो. सेकंडली, माझ्या इकडं कुठलाही स्वयंपाक ॲल्युमिनियमच्या पातेल्यात बनत नाही. ॲल्युमिनियम धातू इंग्रजांनी आणलेला आहे. आपल्याला माहिती स्लो फूड पॉयझन आहे. एखाद्याच आपण खाऊ, माल तर रोज खायचे, म्हणजे सगळ्यात पहिले तर स्विच ऑफ माझाच होईल. कुणाचा होणं स्विच ऑफ तर माझाच होणार, कारण मी खाल्ल्याशिवाय पुढे मी पाठवत नाही. म्हणून मी कंपल्सरी सगळे भांडे पितळामध्ये बनवले.
चिकन मटन हे सगळं पितळामध्ये. फिशला फूड ग्रेड स्टील, कारण Steelचं. फिशमध्ये काय होतं की तुमचं आगळ येते की आमसूल येतं. आमसूल आणि पितळावरती जी कलई करतो ना त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होती, फूड पॉइझनस होऊ शकतं. आणि पितळाच्या भांड्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये जी आपण कलई करतो, पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबांना डायबिटीज नव्हतं, BP नव्हता, कारण त्या कलेमध्ये कथल नावाचा घटक आहे ज्यांनी माणसाला होत नाही. आता कलई म्हणलं ना लोक लेड वापरतात, शीस. तर आम्ही जे काय करतो, आपल्या जुन्या नाशकातलाच एक मुलगा आहे, छान पोरगा व्यवस्थित आहे, 19-20 वर्षाचं लहान पोरगा आहे बिचारा. कलई मी त्याला आणून देतो, तो कलई करतो. आता मलाही कलई करता येते. त्यांनी मला ती आयडिया शिकवली. म्हणजे तो मला कळलं की काका पातीला घ्यायचं, ते तुमचं ते हे टाचे मारलेले असतात म्हणे, ते तेल साचतं, ते पातील्यामध्ये कॉस्टिक सोडा टाका, पाणी टाका, उकळून घ्या, घासून घ्या, मग त्यानंतर ते पातीला तापवा. आता ते पहिले ते खड्डा करत नाही गॅसवरती, मग गॅसवरती तापवा, मग ते तापल्यावरती तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करून घ्या, परत एकदा कॉस्टिकने पुसून घ्या, मग नवसागर घ्या, नवसागर फिरवायचं, तो धूर येतो, कले फिरायची, काका लावायचं. म्हणजे ते मला कळून गेलं. पण तो मुलगा इतका सुंदर काम करतो, तब्येतीने एकदम. मी त्यालाच बोलवतो. म्हणजे आता ज्या लोकांना फिश फ्राय किंवा फिशचे आयटम्स खायचे ते आता कोकणात जायचं सोडून हिंद केसरीला येणार आहे. त्याच्यानंतर ज्यांना कलई लावायची त्यांनी पण आता तुमच्याकडे यावं का काय असं विचारलं. नाही के काय की ह्या गोष्टी ज्या आहे ना, ह्या आपल्या ज्या जुन्या पारंपरिक गोष्टी त्याला काहीतरी माहिती अर्थ असतं होता, बरोबर, त्याला माहिती अर्थ होता. होतं प्रत्येकाचं. हे सगळ्यात पहिल्यांदा तुला सांगू का, घरगुती ज्या फर्निचर होतं त्या किचनमध्ये फळ्या होत्या. फळ्या गेल्या, दरवाजे लागले, आल्या किचन ट्रॉल्या SS च्या याला परत लोकांनी काय केलं, आलं टँगडममध्ये, म्हणजे आपण सॉफ्ट क्लोज म्हणतो. टँगडम फिट करायचे म्हणजे काय आलं, परत लाकडी बॉक्स आले, म्हणजे परत फळ्या आल्या. आता तोच क्रेज होतोय. तोच चाललाय. फॅशन शॉपची जरी म्हटलं तरी तो हळूहळू पहिले बेल बॉटम होत्या, मग नंतर नॅरो जीन्स आल्या, मग कार्गो आला, आता पूर्ण आता परत बेल बॉटम आलं. ज्याला माझी मुलगी म्हणते वाईड बॉटम म्हणते. अरे म्हणलं बेल बॉटम आहे म्हणलं, मग तिला तो पिक्चर दाखवला जो मिथून चक्रवर्ती, बघ म्हणलं या बेल बॉटम आहे म्हणलं. नाही, आमच्या जुने काकांचे फोटो, माझ्या वडिलांचे फोटो किंवा माझ्या काकांचे फोटो जर बघाल ना तुम्हाला त्या पॅन्ट दिसतात. मला एक असा प्रश्न पडतो आता, जसं आपण बघतो एक व्हेजिटेरियन खाण्याचा नेरेटिव्ह जो सेट केला जातोय सोशल मीडियामध्ये, बघतो मोठमोठे पब्लिक फिगर्स असतील किंवा इन्फ्लुएन्सर असतील, त्यात या जो आता नवीन ट्रेंड येतो याच्यामध्ये एक हार्डकोर नॉनव्हेज हॉटेलचे ओनर म्हणून तुम्ही कसं बघता या गोष्टींकडे, की नॉनव्हेज कमी खाल्लं पाहिजे, शरीराला त्रासदायक आहे, कारण व्हेजिटेरियन खाण्याचा जो आता क्रेज वाढतोय याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी 9 वर्षाने नॉनव्हेजच खातोय रोज. रोज मी मटन किंवा चिकन किंवा फिश रोज. बेसिक कसं आहे की तुम्ही जर 400 ग्राम फूड खाताय एका किंवा 300 ग्राम, तुम्ही 60 ग्राम खा 5 वेळा, एकदम पचण्याचा पोट. हे बघ, सगळ्यात महत्त्वाचं तुझं व्हेजचं लोकांचं वळलं आहे, एकदम स्पष्ट करतो मी, काही टीका करत नाही. भाजीपाला ते दुनियाचे पेस्टिसाईड्स आहे, इन्सेक्टिसाईड्स आहे, प्रोडक्शन त्याच्याशी निघत नाही. आपण जे ऑर्गॅनिक म्हणतो बा, थोडक्यात ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन निघत नाही, ते महाग जातं, लोक घेऊ शकत नाही. तर माझा कल नॉनव्हेजकडे जास्त आहे. व्हेज पण मला खूप आवडतं, पण व्हेजमध्ये काय झालं, आता तू सांगतो पनीरची कॉस्ट आहे 250 रुपये किलो, मी तुला देतो. एका ठिकाणी तुम्हाला 180 रुपये किलो आलेली. 1 किलो पनीर बनवायला म्हशीचं 5 लिटर दूध किंवा गाईचं 8 लिटर दूध लागतं. आता म्हशीचं दूध काय भाव आपल्याकडं 80 ते 90 रुपये, म्हणजे 5 लिटर झालं 450 रुपये, मग 250 रुपयात कुठून पनीर बनतं. दॅट इज चीज ॲनालॉग. पण गव्हर्नमेंटनी आणि फसायनी रूल काय काढले आहे, तुम्ही चीज ॲनालॉग म्हणून विका, पनीर म्हणून विकू नका. त्याच्यावरती ते खूप चांगले ॲक्शन घेत आहेत. आता भरपूर रेट्स पडले आपल्या नाशिकमध्ये, खूप रेट पडले, किलोने पनीर 60 जप्त. तुला सांगू का, जर दुधाचंच प्रोडक्शन येतं, पनीर एवढं येतं कुठून? दुधाचं प्रोडक्शन नाही एवढं, तर हे पनीर येतं कुठून? आणि त्याच्यामध्ये पनीरमध्ये वेगवेगळ्या भाज्या. आता मी जे करतो, मला नाही येते त्यांचा काय प्रकार आहे, मला भाज्यांना नावं आहे ना फक्त शेपवरती चालतं, बेस एकच आहे, फक्त क्वांटिटीचा फरक. कोणी जर मला म्हणलं ना साहेब शाही पनीर द्या, आयला म्हणलं आता शाही म्हणजे काय करायचं, मग शाही म्हणलं की लगेच आपल्या डोक्यात तर काजू बदाम मनुके मारून द्यावं, क्रीम मारून द्या. म्हणजे ती डिश जर ऐकून घे, फरक कुठे ज्योती, क्वांटिटीचा फरक आहे.
इंग्रेडियंट्सचा फरक हा आहे, थोडा बेस एक आहे. आहे, बेस एक असतो. आम्ही काम ॲज अ जॉब वर्क करतो. ते इंजिनियर आहे ना. रस्सा मटन, इथे पण ते सुकं kitchen मध्ये मटन, engineering येतं. रस्सा चिकन, सुकं चिकन, फिश फ्राय, फिश करी, भात खतम. एवढंच. तांदळाच्या भाकरी आपल्या नाशिकमध्ये चालत नाही. आपल्याकडे बाजरी चालते जास्त, ज्वारी पुन्हा साईड चालते आणि चपाती चालते. तांदळाच्या भाकरी आम्हाला येत नव्हत्या, आता यायला लागल्या. मुंबई साईडला खूप आपल्याला किती पापुद्राची भाकर, मग ते मुंबईत मला कळलं कशी भाकर बनवता, काय बनवता. मग आता शिक मी तांदळाच्या भाकर, आणि जर येत नाही ना, नाही म्हणून स्पष्ट सांगायचं. कॅरमल कस्टर्ड स्वीटमध्ये आपण स्वतः बनवतो. हो. तांबडा पांढरा सगळं आपण स्वतः बनवतो. आता काय केलं माहिती का, की सगळ्यात महत्त्वाचं फूड इंडस्ट्रीमध्ये हाताची चव ही कन्सेप्ट डोक्यातनं काढून टाक. कारागीर बदलले की चव बदलते. 100%. तू नॉनव्हेज खातोस ना? नाही. सपोज व्हेज खातो बरोबर. किंवा पाच दादा नॉनव्हेज खात असेल. उद्या शुक्रवार आहे, पाच दादा तुम्ही नॉनव्हेज खा, तू व्हेज खा माझ्याकडे, ज्योती तुम्हाला देईल. शनिवारी तुम्ही दोघं ती बनवू शकाल. इझी इझी. इतकं काम सोपं केलेलं Easy आहे. काम. हाताची चव ह्याच्यावरती माझा विश्वास नाही आहे. 1 × 10 = 10 and 10 × 10 = 100. म्हणजे जर आपण चहा बनवतो तर 1 कप दुधाला समजा आपण 1 चमचा घेतो, ग्राम्समध्ये नाही बोलू शकत, 1 कप दुधाला 1 चमचा चहापत्ती लागते आणि 1.5 चमचा साखर लागतो, तर 10 कपला 10 चमचे चहापत्ती आणि 15 चमचे साखर लागणार. बरोबर. ही फॅक्ट आहे. आम्ही काम कसं केलं आहे की 1 किलो मटन आम्ही सगळ्या ग्रेव्हीज, मेन इज द ग्रेव्हीज. म्हणजे जेव्हा आपण खूप चांगलं याच्यात होतो, लोक आपल्याकडे फ्रँचायझीला मागे लागले होते, तर माझा मोठा भाऊ आहे अजय बोडके, म्हणजे ही इज वन ऑफ द टॉप 10 MBAs इन इंडिया, जो SBI म्युच्युअल फंडचा प्रेसिडेंट होता. आता त्यांनी कन्सल्टिंग चालू केलं. त्यांनी मला सांगितलं की निखिल लॉजिस्टिक्सवरती विचार कर, विदाउट प्रिझर्वेटिव्स कसं काम करते. हिला आता तू जो काळा मसाला बनवते तो बनव तुझा रेग्युलर, आणि त्यातलं काही मला काढून ठेव बाजूला. त्याच्यातनं रोज मी कधी वांगं, दुपारी वांगं किंवा एखादी व्हेज भाजी, रात्री मटण, असं मी 30 दिवस खाल्लं. तो ग्रेव्ही संपवतो, मसाला खराब झाला नाही, टेम्पर्ड झाला नाही, जे आपण आमनं म्हणतो. म्हणलं आता आपण जिंकलो. मग आम्ही काय केलेलं आहे की तुला जर मटण बनवायचं असेल, 4 प्रकारच्या ग्रेव्हीज आहे. साजूक मसाल्याची एक ग्रेव्ही आहे, एक मालवणी ग्रेव्ही आहे, एक काळा मसाला आणि एक व्हेज ग्रेव्ही. म्हणजे 1 किलो मटण किंवा 1 किलो चिकन बनवायचं असेल की आपल्या नाशिकला पातळ रस्सा लागतो, मुंबईला घट्ट लागतो. मग त्यानुसार आम्ही पाणी घेतो. पाण्याचं टेम्परेचरसुद्धा आम्हाला माहिती किती टेम्परेचर घ्यायचं. त्यात मटण ग्रेव्ही झालं तयार. म्हणजे जनरली घरी जे आपण 1 किलो मटण बनवतो तर साधारणपणे आपल्याला 80 ml तेल लागतं. 10 किलो मटण मी 200 ml तेलात काढतो, फक्त 200 ग्राम तेलात 10 किलो मटण, मटणाची चरबी न घेता. आता याच्यामध्ये खरं बोललं तर गव्हर्मेंटला बोलावं का कुणाला बोलावं हे मला कळत नाही. माझ्या लहानपणी किंवा तुझा मला नाही ती एज, तू तुझ्या घरी विचार, पहिले आपल्याकडे जाडं मीठ असायचं. जाडं मीठ आलं की ते पोलपाटवर हे करायचं, ते टाकायचं. आज ते मीठ बंद केलं खायला. का? 10 रुपये किलो म्हणून. खरं ते मीठ खूप चांगलं आहे. मग तुम्ही हिमालयन सॉल्ट, Rock रॉक salt, सॉल्ट हे सगळं असे काय. वेगवेगळे नावं आले. सगळ्यात महत्त्वाचं ज्या जुन्या गोष्टी लोक खात होते त्यांना काही स्वतःची काळजी नव्हती का? का त्याच राज्यकाळ त्यांना काही कळत नव्हतं का? ते जास्त हेल्दी होते. ते जास्त healthy त्यांचा होते. लाईफ स्पॅन जास्त होता. हा प्रकार खूप चाललेला आहे. आणि आताचं जे मीठ आहेत ना, मार्केटमधले जे बारीक मीठ आहेत ना, त्यांचा खारटपणा पण जरा कमी झाल्यासारखा वाटतो. कमी कारण झालं. 1 चमचा जिथे तेव्हा लागायचं ते आता तिथे 2 चमचे टाकायला लागतंय ते. म्हणजे त्याचा खारेपणा पण थोडा कमी प्रमाणात केलेला, असं मला जेन्युइनली वाटतं. याच्या मागे काही दुसरं लॉजिक असू शकतं का? काय मागाशी काय मी marketing हिमालयन मध्ये सॉल्ट, रॉक सॉल्ट, पिंक सॉल्ट. प्रोडक्शन त्यांचं जास्त व्हायला आज पाहिजे. मला सांग, जाडं मीठ 10 रुपये किलो आहे, बरोबर ना ग? हिमालयन सॉल्ट किती? 50. 50 आय गेस 50 ते 60च्या आसपास आहे 60. वाटतं. मग याला क्रिस्टल मीठ म्हणायचं. हे कुठे मिळतं? आपल्या दगडू तेल्यापाशी. तो एकच जण राहिलेला आहे. हो, ते असं एवढं अजूनही मोठं दगड. खेड्यामध्ये दगडी मीठच वापरतात. खूप घरांमध्ये अजूनही जाडं खूप मीठ ही. वापरतात. ते लोक ठीक आहे बारीक मीठ पाहिजे त्यात काही वाद नाही. आता आयोडीन, नमक आणि हे हा प्रकार चालू आहे, जोरात चालू आहे.
ते मला कळत नाही म्हणजे काय प्रकार आहे ते. बहुतेक मला त्यातलं नॉलेज कमी असेल. ते आता ते मीठ तर फार पेस्टमध्ये पण आलंय, तुम्हाला टूथपेस्ट में नमक. हो ते ते ठीक आहे, आयुर्वेदामध्ये मिठाने दात घासले पाहिजे, पण ते मिठानेच घासा ना, तुमच्या पेस्टमध्ये कशाला पाहिजे ते असं. अरे आपण मध्यंतरी ज्या अजिनामोटोवरती बोललो ना, हो तर मला काय त्यांचं कॉम्पिटिटर नाही मी फ्रँकली स्पीकिंग. तर लोकांनी मला जपानच्या आणि चायनाच्या लोकांची उदाहरणं दिले. ते नाही खात का? म्हणलं ते लोक झुरळ खाता, वटवागुळ खाता, आपण खातो का? जे चांगलं नाही ते नाही आहे. ठीक आहे, त्याला काही प्रमाण आहे. नाशिकमधली केस आहे, मी नाव घेणार नाही, माझा बालमित्र आहे. चायनीज कन्सेप्ट आली होती सगळ्यात पहिल्यांदा, आणि ती कुठे आली होती माहिती का? आपलं किलबिल स्कूल पशी आली होती. किलबिलला सगळ्यात पहिल्यांदा चायनीज लागलेलं आहे, बॉस्कोनी लावलं होतं. इट वॉज अ डिफरंट कन्सेप्ट, म्हणजे लोक एन्जॉय करायचे. त्याच्यानंतर खूप चायनीज गाडी झालं. माझा एक मित्र आहे, रोज संध्याकाळी चायनीज खायचा. माझं वय 47 आहे, त्याचं 49 आहे. त्याच्या सगळ्या किडन्या डॅमेज झाल्या. तरुण मुलगा किडनीज डॅमेज होऊन त्याचे किती वर्ष आले? 15 वर्षापूर्वी. ओनली फक्त बिकॉज ऑफ चायनीज. आम्ही त्याला म्हणायचो, अरे नाही रे, आणि रोज त्याचं कधी मंचो सूप, कधी स्वीटकॉर्न सूप, कधी ते ट्रिपल सूप, भयानक. तो कंटिन्युअस ते खायचा. नाही म्हणे वेजीज येतं, हे येतं, ते येतं. अरे म्हणलं नको, तो त्याचं आयुष्याचं वाटोळं झालं. आता मग अशी मला पण ज्या मित्राचा फोन आला, त्याच्या मुलाचं तसंच झालं. चायनीज आवडतं म्हणून घेऊन गेला खायला, दुसऱ्या दिवशी फूड पॉयझनिंग झाली आणि 8 दिवस ऍडमिट करावं लागलं. ऍक्च्युली आता सध्या फूड पॉयझनिंगचं प्रमाण खूप वाढलंय. म्हणजे मी पण माझ्या मुलाला आता 3 महिन्यापूर्वी ॲडमिट केलं होतं. आईस्क्रीम घेतलं त्याने. आता आईस्क्रीम म्हणजे मी तर शक्यतो हे नसले तर मी देतच नाही, आम्ही तर डेअरी डॉनलाच जातो मोस्टली. घेतलं तर मी अमूलचं घेते. तर त्यांनी आमच्या स्टाफ बरोबर गेला आणि कुठलं तरी रॅन्डम आईस्क्रीम पॅकेटमधनं उचललं. ते खाऊन पण घेतलं त्यांनी, आणि त्याचं खाल्ल्यानंतर 24 तासांनी त्याचं रिॲक्शन दिसली आम्हाला. कारण तोपर्यंत त्यांनी बाहेरचं काहीच खाल्लं नव्हतं. तेवढा एकच पदार्थ होता की तो खाल्ला होता. पण लिटरली इतकं डेंजर त्याचा, उलट्या, आणि इतकं म्हणजे त्याचा CT स्कॅन करावा लागले, MRI करायला लागला, पोटका उलटी, काही टाकलं की ते बाहेर, काही टाकलं की आतड्यांना इतकी सूज वगैरे. म्हणजे बाहेरचे प्रोडक्ट खूपच डेंजर. आता मगाशी ज्याच्यावर बोललो ते अजिनोमोटो सारखे अजून कोणत्या अशा माल प्रॅक्टिसेस आहेत ज्या एकदम सर्रासपणे चालू आहे मार्केट? अजिनोमोटोची कॉस्टिंग कमी आहे, आय थिंक 70-80 रुपये किलो असेल. त्याच्या पुढचं वर्जन काढलं टेस्टिंग पावडर, आणि त्याच्या पुढचं वर्जन काढलं ॲरोमॅटिक पावडर, ज्याला FDA किंवा गव्हर्नमेंटनी मान्यता दिलेली आहे. कारण का ॲरोमॅटिकची काही ती कॉस्ट 700-800 रुपये किलो आहे, हे 80 रुपये किलो आहे. कशाला पाहिजे ते तुम्हाला? आता इन्स्टंट नूडल्स 2 मिनिटात बनतात. प्रॅक्टिकली सिद्ध झालेलं, ज्या तुम्ही नूडल्स खाल्ल्या सगळ्यात हेवी तुमचं मटन चिकन आहे, नॉनव्हेज, जे पचायला 24 तास लागतात. हे आपलं म्हणणं आहे. इन्स्टंट नूडल्स खाल्ल्यानंतर 48 ताससुद्धा पचत नाही, पोटात तसाच्या तसा गोळा राहतो. ह्याचे प्रूफ्स आहे आपल्याकडे सायंटिस्टचे. आणि दुसरं अजून मार्केटमध्ये एक प्रोडक्ट आहे, डेली तुम्हाला ॲड पण दिसत असतील तर मी नाव घेणं चुकीचं आहे, पण ते छोटं सॅशे 5 रुपयाचा आज प्रत्येक घरात आहे. माझी कामवाली मावशी आहे, हॉटेलच्याच कामवाली मावशी आहे, त्या बोलल्या आज मॅडम मी ना आज तुम्हाला भेंडी मसाला करून दाखवते म्हणे, माझ्या हातचा खा तुम्ही. तर मी म्हटलं खाताना तिने ना खालून आमच्या माणसांना ते पॅकेट आणायला पाठवलं, आणि तो भेंडी मसाला बनवला. आणि ॲज इट इज टेस्ट ही अजिनोमोटोची टेस्ट आहे त्या मसाल्याला. मला कळलं की म्हटलं तू काहीतरी हे पॅकेट टाकलं ना तू? ती बोलली हो आम्ही रोज टाकतो. म्हणजे हे घराघरात पोचलंय आणि ते रोज वापरताय जेवणामध्ये. ही म्हणजे सगळ्यात मोठं, ह्याला कोणीच अवेअरनेस क्रिएट नाही करत आहे. हे फक्त पालवेलनी केलं आहे की अजिनोमोटो चायनीजमध्ये आहे, आणि चायनीजमध्येच नाही, मी तर म्हणते ना कितीतरी पदार्थांमध्ये ते लोकांनी ओळखलं पाहिजे आणि चेक करूनच त्या हॉटेलला गेलं पाहिजे. एकदा जा तुम्ही, तुम्हाला कळतं की तुम्हाला टेस्ट कशी क्रेविंग होत आहे जास्त, ते मला नाही सांगताय ना हे. ते आता तुम्ही जर कुठे जेवायला गेले ना, तुम्हाला अजिनोमोटो कसा ओळखायचा सांगतो. एकदम भारी आयडिया आहे. आपल्याला अक्कलदाढ आहे, जे अजिनोमोटो फूड खातो ना, तर अक्कलदाढी आपल्या ॲक्टिव्ह होतात, इकडून लाळ निघते बाहेर, आणि क्रेविंग इकडून येतं. पहिला बैट खाल्ल्यानंतर ज्या क्लिक होतं, इकडून लाळ निघायला लागले की समजायचं अजिनोमोटो आहे. हा प्रकार बाहेर चालला.
आता मला सांग, रंगपंचमी म्हणजे आपला नाशिकचा जीव आहे, बरोबर. जे आपण पेशवेकालीन राहाडी म्हणतो. आता आपल्या मुलांना आपण काय म्हणतो, ऑर्गॅनिक कलर घ्या, सिंथेटिक कलर्स घेऊ नका की जेणेकरून रॅशेस येतील. मग तुम्ही सिंथेटिक खातात ते चालतं. सिंथेटिक कलर एक्सटर्नली खराब आहे, बरोबर, इंटरनली किती खूप खराब जास्त असेल. खराब आहे. खूप खराब आहे. पण याच्यावरती लोक वाद आहे. आता घरी कधीही आपण रंग वापरत नाही का काही वापरत नाही. आहे ना, बीट आहे, पालक आहे, त्याचं करा ना गेम. आजकाल किती ठिकाणी असं आपण जातो, मिसळ खातो, म्हणजे मी जेवणाचं तर लांबच आहे, मिसळ खातो आणि मिसळ खाल्ल्यानंतर घरी बघतो तेव्हा ते कलर लागलेला आहे तो हातांना. तो प्रकार खूप खूप चालू आहे तो मार्केटमध्ये. हे लोक काय करत आहे, लोक आजार विकत घेत आहे. मी तिला स्पष्ट सांगितलं, बाई ग तू हे आणायचं बंद कर, आपल्या हाताला चव आहे म्हटलं. तू आपले लाल तिखट झालं, हिरवी मिरची, लसूण, ह्याच्या पलीकडचे मसाले आपले जे घरात असतात ते वापर म्हटलं बाई. पण तू हा 5 रुपयाचा, तुला 5 रुपये किंमत वाटतीये पण तुला त्याची सवय लागतीये, तू ते बंद कर का आणू नको. आणि मला म्हणे मॅडम यांनी खूप छान टेस्ट येते. अगं बाई म्हटलं ते खूप हार्मफुल आहे, तू घेऊ नको. आणि तू काय तुझ्या घरातल्या इतरांना पण सांग की हे आणू नका आणि वापरू नका म्हणून. मग ज्यांना महाराष्ट्रामध्ये आज सगळे लोक जे कोणी हे बघतील, ज्यांना कोणाला फॅमिलीसोबत बाहेर जेवायला जायचं आहे, प्रत्येकाला शक्य नाही की हिंद केसरीमध्ये जेवून खातील किंवा प्रत्येक वेळेस शक्य नाही की तुमच्याकडे येऊनच खातील. तर त्यांनी कोणती सतर्कता पाळली पाहिजे? किंवा मला असं वाटतं मला फॅमिलीसोबत बाहेर जाऊन जेवायचं आहे, तर इथे खाल्ल्याने माझ्या शरीराला हानिकारक आहे, हे चुकीचं आहे इथे खाणं, आणि कुठे चांगलं आहे याचा भेद मी कसा ओळखायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की तुम्हाला हॉटेल मालक तुमच्या माहितीतला पाहिजे. एकदम स्पष्ट बोलतो, मालक माहितीतला असेल तिकडं जेवण करावं. मी जेव्हा कॉलेजला होतो माझे पप्पा मला म्हणायचे मटण नको खाऊ बाहेर. मला राग यायचा, का होतं. आज मला कळते का बोलतात. तुला एक छोटा किस्सा सांगतो. आपल्या नाशिकचं एक हॉटेल आहे मॉमेडियन एरियातलं, मी कास्टिझम पाहत नाही, स्पष्ट बोलतो. तर आम्ही तिकडे जेवायला जायचो. तिथं जेवण आम्हाला खूप आवडायचं. त्यानंतर मला मुलगी झाली, माझ्या मुलीला मी घेऊन जायचो, तिलाही आवडायचं. तर तिचं जसं वय वाढत गेलं, मॉमेडियन एरियात आपण कसं होतं, म्हणजे त्या एरियामध्ये म्हणजे प्रॅक्टिकली गजबज खूप असती, कोण कसं. तर माझे भाऊ मला बोलले आता हे श्रावणीला आपण न्यायचं नाही, श्रावणी मोठी झाली. मी म्हटलं ठीक आहे. त्याच माझ्या वडिलांनी मला बोलवलं. मला नाही, ज्या ठिकाणी तू तुझ्या मुलीला आणि बायकोला नेत नसेल, सोनं जरी भेटत असेल त्या ठिकाणी जेवायला जायचं नाही. त्या दिवसाचं मी त्या हॉटेलला गेलो नाही. मध्यंतरी माझी इच्छा झाली, म्हणलं चला आपण जरा खाऊन येऊ. आम्ही जेवायला गेलो, जेवलो बिवलो. त्याला एक डिश सांगितली, तेवढी त्यांनी चुकीची डिश दिली. मी त्याचं बिल पे केलं, आलो. त्या मालकाशी मी बोललो, म्हणलं असं आहे, म्हणलं असं झालं. त्या मुलाची कंप्लेंट केली. त्यांनी त्या मुलाला शिवीगाळ केली. म्हणलं ही ॲक्टिंग माझ्यासमोर करू नका. म्हणलं चूक त्याची नाही, चूक तुमची, तुम्ही असे मुलं अपॉइंट केले. त्या काउंटरला बिल देताना आपले काही क्लायंट्स होते, ते त्याला बोलले तुम्ही न ओळखतात का? म्हणे अख्खं जग या माणसाकडे जेवलं जातं, हा तुमच्याकडे जेवायला आलेला आहे. मी शिकतो, मी कुठे जातो ना तर मी शिकतो आपल्याला नेमकं काय करायचं आहे, कसं काम करायचं आहे. आपण जसं मी थाईजला बोललो, आपल्या घरी आहार आपल्याला माहिती आहे, तेवढा आहार तर आपल्याला गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं जेवण झाल्यावरती तड येते, छातीच्या खाली दुखतं, करपट ढेकरं येतात, टॉयलेटला त्रास होतात, त्याच्यापेक्षा न गेलेलं बरं. मी हॉटेलवाला असून स्पष्ट बोलतो, हॉटेलमध्ये जेवायला जाऊ नका जोपर्यंत मालक तुमच्या माहितीचा नसेल. तिथे गेल्यावर तुम्ही सांगा चायनीज असेल तर प्लीज. आता सगळे म्हणतात बो अजिनामोटो नको, हे नको, ते नको, हे न सगळेजण सगळं वापरतात. आजही अजिनामोटो विकत घेताना विदाउट बिल येतं. काही हॉटेल्समध्ये महिन्याला 35 ते 40 किलो येतं. गोणी असते, गोणी. मग त्याच्यावरती त्या रील्स बनतात. मग आता हा जो प्रकार जो चालू आहे 200, 250, 300, 400 तो भयान चालू आहे. ते म्हणजे थोडक्यात तरुण पिढीचं वाटोळं करताय. प्रत्येक घरात कॅन्सर गेलाय हे एकमेव कारण आहे, हे फक्त अजिनोमोटो आहे, फूड कलर्स आणि फूड कलर्स. बाकी दुसरं काहीच नाही. म्हणजे कुठे तुम्ही जा जेवायला, कुठेही, पण जेवण व्यवस्थित पाहिजे. नॉर्मल साधं जरी जेवण असलं. पहिले लग्नात काय असायचं जेवण, मटकी, वरण भात, बुंदी किंवा लाडू. त्याची जागा दुसऱ्यांनी घेतली, पण ते त्या पद्धतीत होत नाही. आज आपल्याकडे एक कार्यालयाची लाईन आहे, मी नाव नाही घेत. आपण जेवतो का त्या ठिकाणी? नाही जेवत. मी नाव नाही घेत. काय आवडतच नाही जेवण तिथं गेल्यावर, जेवूशच वाटत नाही. कारण ती प्रोसेस मी त्यांची पाहिलेली आहे. एक तर कॉस्ट इफेक्टिव्ह असतं,
म्हणजे इकडचं तिकडं पण होतं, पण आपण नाही जेवत. जर जवळच असलं तर जेवणच आहे. पण हा प्रकार खूप चालला आहे. ह्याला आपण जर बंद नाही केलं तर हे पुढे वाढतच जाणार आहे. कुठेतरी काहीतरी आळा बसला पाहिजे काही आणि गोष्टींना. फूड व्यवसायात आहे ना, तुम्हाला कुणाच्याच जीवाशी खेळायचा हक्क नाही आहे, ह्या मताचा मी आहे. म्हणजे आता जे तुळजापूर साईड धाराशिव काय हे जो काय प्रकार चालला आहे, ठीक आहे, चांगलं काम आहे. तुम्ही चांगलं, तुमची भावना चांगली आहे, सगळं चांगलं आहे, सगळं तुम्ही विकताय. परमेश्वर कृपेने बहुतेक तुमच्याकडे अब्जोनी संपत्ती असेल असं मी समजू शकतो. तुम्ही त्या कॉस्टिंगमध्ये विकताय, सगळं कळत आहे. पण तुम्ही तरुण मुलांना वेड्यात नका काढू. तू हे कर, मी हे कर, हे कर, मी हे कर, असं होत नसतं. आज जर मी ठरवलं हिंद केसरीने पंक्ती उठवायच्या, तुम्ही पाहिजे तेवढ्या पंक्ती उठवू शकतो. तुम्हाला सांग, सगळ्यात मोठं लग्न कोणतं झालेलं आहे तुझ्या माहितीतलं? आता आपण मोठ्या लोकांबद्दल बोलूया. 5,000 कोटीचं. कोणाचं? आता अंबानींच्याच घरातलं. अंबानींचं लग्न 5,000 कोटीचं झालेलं आहे, बरोबर. भारतातला इतिहास आहे, मोहिते पाटलांच्या लग्नाच्या 3 महिन्या पंक्ती चालू होत्या. प्रत्येक विहिरीत बर्फाच्या लाद्या होत्या. 3 महिने कंटिन्युअस लग्नाच्या पंक्ती चालू होत्या. मग कोणतं लग्न मोठं? नाही, ही फॅक्ट आहे. मोहिते पाटलांचंच. ही फॅक्ट आहे. त्यांच्या बातम्या कदाचित यांच्या एवढ्या पसरल्या नाही नसतील. नाही, मी तो केलं, ठीक आहे, तेव्हा हे social media- सोशल मीडिया social media नव्हती. नव्हतं. म्हणजे हा प्रकार आहे. त्यावेळेस आपण प्रत्येक अन्नाला अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो. म्हणजे ते साऊथ इंडियन असो, पंजाबी असो, कोणते असो. मग आपल्या मराठी जेवणाला बाहेर का दर्जा नाही? बालाजीला जातो तू, दाखव तिकडे तुम्हाला काळा मसाल्यातलं. 2 नाही का नाही, तू मटण नाही, विशेष होती की तिकडं जे काही जेवण आहे व्हेज, आपल्याला मराठी जेवण मिळतं का? नाव दिसतं का? शिर्डीमध्ये का बरं सगळे ते नाव जिलब्या जिलब्या, जे बरोबर आहे, लक्षात आलं ते. तमिळ काय मल्याळम, का बरं? म्हणजे आपण आदरातिथ्य करायचं आणि त्यांनी काय करायचं? का आपलं जीवन तिथपर्यंत नाही? म्हणजे हे माझ्या डोक्याच्या बाहेर आहे. म्हणजे आपण सगळ्यांना ॲक्सेप्ट करायचं आणि यांनी आपल्याला ॲक्सेप्ट नाही करायचं. म्हणजे काही काही किस्से असे आहेत, तर आपल्या मराठी जीवनाला असे नावं ठेवलेले, ते आम्ही पाहिलेलं आहे, आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. आणि ते आम्ही मोडून खोडून काढले. म्हणजे मध्यंतरी मी हैदराबादमध्ये एक इव्हेंट केला, तर त्यांनी मला हे सांगितलं की तुमचा प्रपोजल मेनू द्या. प्रपोजल मेनू मी माझा दिला. त्यांनी हे खाणं वहिनी खाता बोले. म्हटलं ठीक आहे, मला तर काम पाहिजे होतं शेवटी. त्यांचा मेनू मी बनवून दिला सगळं. आणि त्याच्यात तिकडं जो इव्हेंटमध्ये जवळजवळ आम्ही 300 शेफ्स होतो, म्हणजे वेगवेगळ्या टीम्स. एक ही बाई होती आमच्या टीममधल्या. आता आपली पद्धत काय, हिने तोंडल्याची भाजी बनवली बरं का, रस्सा तोंडल्याची भाजी, सुकी तोंडल्याची भाजी. त्यांनी तोंडले दिले, कुस्तबी बनवली, आणि हिने प्रत्येक तोंडलं धुवून पुसून घेतलं. म्हणजे माणसं होते काम करत, त्यांनी ते पाहिलं. हिला लय काम कर, एक मीठ मिरची बनव पटकन. चिकन मीठ मिरची बनवली. चिकन होती, मीठ मिरची बनवली. त्यांचा जो होता मेन होस्ट रॉबिन, रॉबिन ये खा के देखो. त्यांनी खाल्लं तो, माइंड ब्लोइंग, क्या है? मतलब चिकन मीठ मिर्ची बोले तो. मतलब मिर्ची मतलब क्या? हाँ मिरची, मीठ नमक, संपलन चिकन. त्याच्यानंतर त्यांनी आपला मेनू रिकमेंड केला सगळीकडे. आज मी त्या लोकांना काळा मसाला, खडा मीठ मिरची हे सगळं खाऊ घालतो. ते लोक स्पेशली माझ्याकडे जेवायला येतात की मी नुसत्या अशा गांधी टोप्या की आपला मराठी पोशाख घालायचा, काहीतरी करायचा, तो उद्योग मी करत नाही. प्रॉपर ऑथेंटिक द्यायचा प्रयत्न आहे आमचा. बाकी जे मनापासून दिलं ते ॲक्च्युली मग आवडतं. आणि आपल्या खाण्यामध्ये पण Comfort संस्कृती zone आहे आहे, आपला संस्कृती आहे आपल्या खाण्यात. संस्कृती, मराठी जेवणाची गंमतच वेगळी आहे, खूप वेगळी गंमत आहे. आज मग एका हॉटेलपासून सुरुवात केली आणि 2, 3, 4पेक्षा जास्त तुमच्या आज ब्रँचेस आहे. तुम्हाला पाहून किंवा असं पण कित्येक मराठी उद्योजकांना जर का काही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये चालू करायचं तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की मी एखाद्याची परिस्थिती बदलू शकतो, मनस्थिती नाही बदलू शकत. हॉटेल म्हणजे हे जॉब वर्क नाही आहे. दररोज तुम्हाला 1 लाखाचा गल्ला मिळणार नाही आहे. बरोबर. जसं शनिवार येतो, रविवार येतो, शुक्रवार येतो, कधी बुधवार, कधी मंगळवार, कधी एकादशी, संकष्टी. तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नेमकं काय काम करायचं आहे हे स्वतः शिकलं पाहिजे.
ह्याचं त्याचं बघून ह्याच्या रील्स बघून हॉटेल टाकू नका. मलाही फोन येतात, सर आम्हाला हॉटेल टाकायचं का बा, तुम्ही खूप भारी बोलता. म्हणलं बोलून काय होतं, तुम्ही जेवण करा, ते सगळं बघा की आपल्याला काय करायचं ह्याचा अभ्यास करा. मी कल्याणला हॉटेल चालू केलं होतं, मी स्पष्ट बोलतो. ते लोक माझ्याकडे फक्त जेवायला आले होते, त्यांना जेवण आवडलं. ज्या प्रकारे मी आणि इजी त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांचा मला फोन आला, सर आम्हाला हॉटेल उघडायचं आहे. म्हणलं ठीक आहे, सगळी खरेदी मी करून दिली, सगळं करून दिलं, सगळीकडे त्यांचे पैसे वाचून दिले. मी हॉटेल चालू केलं. म्हणजे त्या व्यक्तीचा मासिक उत्पन्न काहीतरी 70-80 हजार रुपये असावं, मिडल क्लास फॅमिली, पण तिचं सेव्हिंग करून तिने हॉटेल बनवलं होतं. पण त्याच्यात मला असं जाणवलं की 70,000 कमवणारा व्यक्ती ज्या 7 लाख कमवतो ना, त्याचा स्वभाव बदलतो. लोकांशी ॲटिट्यूडमध्ये बोलणं. मला लोकांचे फोन यायचे, त्यांनी सबस्टँडर्ड मटेरियल वापरायला चालू केलं. मी काय करतो, 3 वॉर्निंग्स देतो की हे नका कर, चांगलं नाही आहे. ऐकलं नाही, मी लॉक लावलं, विषय क्लोज. मला काय फरक पडतो, मला तिकडून पैसे येत होते, माझी रॉयल्टी मला येत होती, माझे ग्रेव्हिसचे पैसे. पण मला माहिती हे जे काय चाललं आहे चुकीचं आहे. आज ठीक आहे, मी लोकांना फसू शकतो, पण उद्या जर हे जर काही गंमत उघडकीस येणारच होती, लपत नाही खोटं. आणि ते तिथं नाव ते कमवायला स्वतःहून मी वर्ष बंद निघून केलं. जातं आणि तिथं नाव काय जात होतं, हिंद केस. बरोबर ना, नाव कमवायला वर्ष जातं, खराब व्हायला काहीच वेळ मी स्वतःहून बंद केलं. म्हणलं नाही जमणार तुमचं माझं, तुम्हाला चालू करायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू करा. जागा रेंटेड होती, त्या बिल्डरला बोलले, रेंट चांगलं हेवी होतं, ते पण मी काढून देत होतो. बिल्डरला नाही आम्हाला करायचं आहे, बिल्डर म्हणे नाही जमणार, तुम्ही दुसरं कुठं काही करा. ही आपली मराठी लोकांची, म्हणजे नोकरी करणारा माणूस जर मला पुढे घेऊन जायचं, मला भीती वाटते. आम्ही या स्टेटमेंट पर्यंत पोहोचलोय की नोकरदार वर्गाबरोबर काम नाही नाही करायचं. नाही, ते दोष त्यांचा नाही आहे, कारण त्यांचं एक बेसिक असं स्केड्यूल लाईफ असतं, माइंडसेट. माइंडसेट स्केड्यूल तो असतं. बदलू नाही शकत आपण. म्हणजे त्यांचं गणितच वेगळं आहे. मी स्वतःवरनं जग ओळखतो. मी आषाढी आणि महाशिवरात्रीला नॉनव्हेज खात नाही, बाकी सगळ्या दिवशी खातो. मी श्रावणातही खातो, मी सगळं खातो. मी जर सोमवारी खातो ना, तर मी समोरच्याकडनं अपेक्षा धरू शकतो. मी जर खात नाही त्या दिवशी मी करत नाही. मी या मताचं, मी स्वतःनं जग ओळखतो. आणि मार्केटमध्ये जर पैसे असले तर तुमचं चाललं. एक हॉटेल चालतं आणि दुसरं चालत नाही, असं होत नाही. सगळ्यांना जसं same तुम्ही problems असतात. महाराष्ट्रातल्या जनतेचे खाण्याच्या सवयी बदलल्या आणि त्यांना काय नाही खाण्यापासून काय गरजेचं आहे खाणं ते सांगितलं, तशी माझी रिक्वेस्ट आहे या सगळ्या महाराष्ट्राच्या वतीने की तुम्ही मराठी माणसाचा हा माइंडसेट पण थोडा चेंज करा. सगळ्यात पहिल्यांदा या इंडस्ट्रीचा वाटोळं केलं आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी. तुम्ही तो येतो, तो तुमची रील बनवतो, ती चांगली गोष्ट आहे. तुम्ही काय देताय ते लोकांना एकदा आव्हान करा. येतील लोक तुमच्याकडे जेवायला, 100% येतील, आज न उद्या येतील. पण तुम्ही एकदम चुकीच्या किमतीत विकू नका. म्हणजे थोडक्यात नाशिकच्या भाषेत बोलू का, त्याच्या बापाचं काही जात नाही एकावर एक फ्री द्यायला. आणि जो हे उद्योग करतो ना एकावर एक फ्री, मी निखिल पालवे हॉटेल टाकतो, सगळा खर्च मी करतो आणि ते त्यांचे चालून दाखवावं. इन्फ्लुएन्सरला त्यांनी चालून दाखव, त्यांनी बाकी काहीच नाही. माझं म्हणणं काही नाही, त्यांनी भाडं द्यावं, पगार द्यावे आणि लाईट बिल द्यावं. ते तरी त्यांनी काढलं ना, निखिल पालवे पाहिजे ते हरल. मी स्वतः खर्च करायला तयार आहे, मी स्वतः माझं युनिट देतो त्याला. ऍक्च्युली काय होतं, इन्फ्लुएन्सर लोक सांगतात ना, हलकटपणा चाललाय. बरोबर नाही बरोबर आहे. नाही, फुल काय? जिथे गरजेचं आहे तिथे स्पष्ट भूमिका घेतली तुम्ही पाहिजे. पहिले हे करा. आता काय ह्या खिम्यावरती तो खिमा फ्री, ह्याच्यावरती ते फ्री. आता मध्यंतरी एक रील मी पहिले 49 पावभाजी आणि तवा पुला घेतला 30 रुपये 80 रुपये. अरे त्या बिचाऱ्यांनी तिकडे पैसे लावलेत, बँकेचा व्याज आहे. ओनरचं काय होत असेल अशा जेव्हा ऑफर्स मध्ये तुम्ही बरोबर अडकता. ना. आणि हे काय करता, फक्त व्ह्यूज. यांचे व्ह्यूज वाढतात. पहिल्यांदा येतात, व्ह्यूज फुकट करतात. दुसऱ्यांदा माणूस गेला ना, हे पैसे मागतात. तू पैसे माग. माझ्याकडे एक ब्लॉगर आला होता, म्हणे सर मी व्हिडिओज बनवतो. म्हणलं पुढे बोल. म्हणे 1 लाख व्ह्यूज जातील. म्हणलं 1 लाख जातील. म्हणलं 10% येतील का, म्हणजे म्हणलं 10,000 लोक येतील का, नाही. म्हणलं 5,000 नाही. म्हणलं 1,000 नाही. म्हणलं 500 नाही. म्हणलं 100 नाही. म्हणलं 50 तरी येतील का, नाही. म्हणलं 5 येतील का सांग, कागदा लिहून. नाही येणार म्हणे. म्हणलं निघून जा. मग काय उपयोग आहे तुझ्या 1 मग लाख? ही जर त्याला अश्युरिटी नसेल, तर काहीच त्याच्या उपयोग नाही views ना. नी किती लोक म्हणजे convert होणार. मला इतका संताप होतो ना. आता इंस्टाग्राम मी चालतो ना, नमस्कार नाशिककरांनो, आता आपल्याकडे खूप सुंदर चालू झालेलं आहे, ह्याच्यावरती हे फ्री, त्याच्यावरती ते फ्री. तू दे. जो बोलतो ना
या प्रत्येक हॉटेलवाल्यांनी हे जर पाळलं तुम्हाला सांगतो तो खरोखर सुखी आहे. माझा त्या इन्फ्लुएन्सरवरती वैयक्तिक राग नाही आहे, मी काय त्याचा कॉम्पिटिटर नाही आहे, पण तू लोकांना वेड्यात काढू नको. तू दिसायला कुठलाही मोठा फिल्म स्टार नाही आहे, काहीच नाही आहे. तू एक नॉर्मल माणूस आहे का? तू असं खूप गब्बर स्टाईल बोलतो अशातला भाग नाही का? रजा मोरद साहेबांसारखा तुझा आवाज नाही आहे. पण माहिती देताना अशी दे की एखाद्या कुटुंबाने काही चालू केलं आहे तर माझी इच्छा आहे तुम्ही एकदा इकडं खाऊन बघा, तुम्ही प्राईस डिस्क्लोज करू नका. नाही, आणि त्यात होतं काय, सामान्य जनता हे रील्स पाहूनच त्या हॉटेलवर जाते. आणि मग त्या हॉटेल ओनरला जो होणारा त्रास आहे तो प्रचंड आहे. त्याच्यामुळे आज जे एक कन्व्हिनियन्स ही मीडिया आली ती कदाचित उद्या त्याला ब्लेम करतील की यांच्या म्हणजे एकापैकी सगळे बदनाम होऊ शकतील, किंवा रील्स बघून कुठेच जाऊ नका असं कल्चर तयार होईल, जे आज आपल्या मराठी लोकांना खूप कन्व्हिनियंट झाले बिझनेस एक्सपांड करण्यासाठी. त्याला कुठेतरी हा डाग बसू शकतो. मी स्वतः पहिले लोक बंद झालेले आहेत, स्वतः पाहिलेले. एक वडापाववाला होता, बिचाराचं चांगलं काम होतं, चांगला धंदा. त्यांनी लस्सी इंट्रोड्यूस केली. लस्सी तो मला नंतर भेटला, म्हणजे शेवटी तो योग असतो. त्याला ब्लॉगर म्हणे 3 रुपयात लस्सी ठेव, आपण लय जोर करू. त्यांनी 3 रुपयात बिचाऱ्याने लस्सी ठेवले, 1.5 रुपयाचा ग्लास, 1.5 रुपये लस्सी. ठीक आहे, तू ॲड म्हणून केलं, त्याचं वाटोळं झालं. म्हणजे आम्ही 3-4 दिवशी त्याच्या दुकानावर गेलो तर बाबा एकदम रडकुंडीला माझ्याकडे ब्लॉगर येतात, मी स्पष्ट सांगतो मी 1 रुपया देणार नाही. जेवढं पाहिजे तेवढं का, आणि प्रामाणिक मत द्या, स्पष्ट बोलतो. मी जर चुकलं सांगा, तुम्ही इकडं चुकले, आणि एकच डिश रिकमेंड करा. म्हणजे आज काय होतं, आज मी या ठिकाणी गेलो होतो, खूप भारी काळं मटण होतं, उद्या दुसऱ्या हॉटेलला ह्यांचंही खूप काळं भारी मटण, आणि हा काय प्रकार चालला आहे, नेचरच्या ह्याच्यात खाऊन बघा आणि मजा घ्या, आणि तसं काय ही मिसळ भारी, ती मिसळ भारी, हे भारी, ते भारी, सगळंच भारी आहे. नाशिकच भारी आहे आपलं. म्हणलं तूच लय भारी. हा एक म्हणजे नाशिकचाच नाही तर आपल्या भारताचा प्रॉब्लेम आहे मी म्हणेल, की एक गोष्ट कुठली पण चालली की त्याच्या शेजारी सेम त्याचा डुप्लिकेट येतो. होऊन दे ना, डुप्लिकेट म्हणजे व्हायलाच पाहिजे. एक चहा चालला त्याच्या लाईनीत 10 अमृतुल्य शेजारी आले, एक समोसा चांगला त्याच्या लाईनीत 10 सिटी समोसे आले, एक वडापाव चालला त्याच्या शेजारी ग्रॅज्युएट, BSc, अमुक ढमुक, MBS सगळे त्याच्या लाईनीतून गेले. नाही, यायला पाहिजे. हे बघ, शेवटी Competition होते. काहीतरी आपला नवेपणा पाहिजे ना त्याच्यामध्ये. नवेपणा पाहिजे. वडापाव आला तर तुम्ही त्याच्या शेजारी पाण्याच्या बाटल्या ठेवा वेगळ्या पद्धतीच्या, दुसरं काहीतरी ठेवा. कॉपी सेम नका ना करू. तो आज कमवायला लागला तर त्याचा पण तुम्ही इन्कमवर हे करता, आणि तुम्ही कमवणार नाही, तुम्ही कमवणार नाही. सगळ्यात जास्त संक्रांत माटण्यावरती चालू आहे. सगळ्यात जास्त संक्रांत माटण्यावरती, आणि त्यात पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे राग नको येऊन देऊ, सगळ्यात टॉप क्वालिटी मटण मिळतं नाशिक आणि नगर. त्याचं कारण असं आहे की आपला भाग दुष्काळी होता आहे. काही भाग बोकड असा प्राणी जो 14 प्रकारच्या वनस्पत्या खातो, जो पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, त्यांचे मुलं गुरं वळवत नाही. आपल्या इकडं अजूनही ती प्रथा आहे गुरं वळवण्याची, कारण त्या बिचाऱ्यांचं शिक्षण आहे किंवा काही नाही, तो प्रकार आहे. त्याच्यामुळे त्या बोकडांना चव आहे. की माझं असं कोल्हापूर किंवा त्या भागावरती राग नाही, मला ते आवडतंच. मला स्वतःला जेवण सगळंच आवडतं, मला कोल्हापुरी मटण आवडतं, सगळं आवडतं. पण त्यातल्या त्यात नाशिक आणि नगर सगळ्यात टॉप. म्हणजे आता कुठे गेलं ना, काळं मटण, काळं मटण, काळं मटण, काळं मटण. अरे काय काळं मटण चालवलं आहे. आता सातारी मटण वेगळं आहे, सातारीची पद्धत स्टाईल वेगळी बनवण्याची. मी ते शिकतोय. ते जेव्हा मी लॉन्च करेल ना, मी त्याचा बेसमध्ये गेल्यावरती लॉन्च करेल. जोपर्यंत मला त्याची माहिती कळत नाही, हा भयान प्रकार चालू आहे. थोडं आता वातावरणाला थोडं हलकं करतो. एक रॅपिड फायर राऊंड आपण घेऊ, जिथे मी प्रश्न विचारेल, तुमच्याकडे असतील 3 ते 5 सेकंद. तुम्हाला दोघांपैकी ज्यांना वाटेल पहिले उत्तर येते त्यांनी तुम्ही देऊ शकता, काय असं अटबंधन काही नाही. अनलिमिटेड थाळी हा ग्राहकांसाठी फायदा आहे की मालकाने रचलेला एक ट्रॅप? ट्रॅप. थाळीचे सोनर सांगतायत ट्रॅप आहे. सर, रॅपिड फायरचाच पुढचा क्वेश्चन घेतोय. ग्राहकांची सर्वात भयंकर सवय जी तुम्हाला हॉटेल मालक म्हणून अजिबात आवडत नाही? डिस्काउंट मागणं आणि ऑफर काय सांगा. आणि हा बिल कमी करून मागतात लोक. डिस्काउंट सर, कशावरती काय फ्री, कशावरती काय फ्री आहे, आणि काही फ्री आहे का तुमच्याकडे, हा प्रश्न विचारतात. अरे फ्री का देऊ मी. मला एक प्रश्न असा आला होता, माझी मटण थाळी आता 450 रुपये, म्हणजे अनलिमिटेड आहे का. म्हणलं अनलिमिटेड मटण, म्हणलं मटण मी काय कोणीच देऊ शकत नाही. हे तुम्ही विचारतच कसं काय. पुढच्या प्रश्नाकडे तो, सर, तुमच्या हिंद केसरीची हुबेहूब कॉपी करून जर का कोणी हॉटेल टाकलं तर तुम्ही त्याला काय म्हणाल, काय मी सांगाल? शाबासकी देईल, छान काम केलंस, पण तू कॉपी कर, त्यात काही वाईट नाही, पण मी जे फॉलो करतो ते फॉलो कर. माइंडसेट दिसतो.
मी असं म्हणेन हॉटेल सहित माइंडसेट पण कॉपी करा मग म्हणाल. सगळं कॉपी करा. आमचा माइंडसेट पण कॉपी करा मग असं. हॉटेल लाईनमध्ये नवीन येणाऱ्या मराठी तरुणांना तुमचा सर्वात कडक सल्ला काय असेल? रील्स बघून इन्फ्लुएन्स होऊ नका. त्या ठिकाणी मी जरी असलो तरी, म्हणजे मला एक फोन आला होता की सर मला तुमच्यासोबत काम करायचं, म्हणजे तुम्ही खूप भारी बोलतात. म्हणलं आपण पिक्चर काढत नाही आहे, मी सत्य बोलतो. सत्य चालणं खूप अवघड आहे. होणार, 100% प्रगती होणार, लाँग लास्टिंग आहे, पण होणार. शेवटचा प्रश्न सर, व्यवसायात पैसा जास्त महत्त्वाचा आहे का ब्रँड व्हॅल्यू, प्रसिद्धी? हे बघ, मी काम केलं पैसे कमवण्यासाठी नाही केलं, मी प्रसिद्धीसाठी केलं. की मी जे काय काम करतो ते दाखवण्यासाठी. प्रसिद्धी आली की आपोआप पैसा येतोच, आपोआप येतो. अन्नपूर्णा आली तर लक्ष्मीला येणंच येणं आहे, पण अन्नपूर्णाबरोबर सरस्वती पण पाहिजे. जे आपण म्हणतो बा डोक्यावरती बर्फ तोंडात साखर, म्हणजे तुमच्याकडे अन्नपूर्णा माझ्याकडे आहेच, सरस्वती ती तिकडं माझी बसलीच आहे. मी म्हणलं माझ्या घरात आदिशक्ती आहे, त्याचा मी पुरेपूर आशीर्वाद घेतोय. एक शेवटचा प्रश्न घेतो सर, आपण म्हणतो मराठी उद्योजकांनी चालू केलं पाहिजे, हॉटेलमध्ये मराठी माणसांनी काम केलं पाहिजे, पण वास्तविक परिस्थिती काय आहे? खूप वेगळी. आज तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर हॉटेलमध्ये किती मराठी स्टाफ कामाला आहे किंवा मराठी लोकांची मेहनत घ्यायची तयारी आहे का? नाही. 0. शोकांतिका आहे ही तर सगळ्यात मोठी शोकांतिका. तुला सांगू का, मालकाला अजिबात नातेक नसता, माणसाला नातेक असता. माझं लग्न 27 मे 2003 झालं. 26 वेळेला माझी हळद होती. मी 3 वाजेपर्यंत फॅक्टरीत होतो. मला फोन आला पप्पांचा, तुला घ्यायला आलेत ज्योतीचे भाऊ आणि काका, घरी आहे. मी गेलो, आंघोळ केली, 4 वाजता मी गेलो. बापरे. त्याच्यावर मोठी हाईट तुला सांगू का, माझ्या आई वडिलांचं ज्या लग्न ठरलं, माझ्या आई वडिलांचा ज्या साखरपुडा होता, माझे वडील स्वतःच्या साखरपुड्याला गेले नाही, त्यांनी फोटो पाठवलाय. आता बोल पुढे. म्हणजे ह्या माइंडसेटमध्ये काम करणं, या माइंडसेटमध्ये, म्हणजे जसं मी तुला बोललो की माझे वडील बीटेक होते बॉम्बे IITचे. माझ्या वडिलांना सगळ्यात पहिल्यांदा ऑफर आली होती प्रीमियर पद्मिनी कंपनीची जनरल मॅनेजर पोस्टची. कोणी सोडली नोकरी? त्यांनी नोकरी नाही दिली, त्याने मला व्यवसाय करायचा, कारण मला माझे भाऊ पुढे न्यायचे. हां, त्यांचं मी थिंकिंग त्या तालमीतनं तयार झालेलो आहे. त्यांचं थिंकिंग वेगळं होतं, खूप वेगळं होतं. खूप. ज्या तुम्ही जॉईंट फॅमिली येतात ना, आज काय प्रश्न आहे, धंदा करा तर मारवाडी आणि गुजराती लोकांनी का, मराठी लोक गाबोडले का, आपल्याला अकला नाही का, आपण त्यांच्यावर बरी करतो. नाही, आजच्या तारखेला मराठी माणसं काही करू शकतात, काही करू. स्पष्ट बोलतो. एक आज एका वेल सेटल लेवलला गेल्यानंतर कदाचित टायमिंगचं फ्रीडम किंवा फॅमिलीला टाईम द्यायला वेळ आहे, पण जेव्हा संतती नव्हती, जेव्हा तुमच्या दोघांचा प्रवास होता, जेव्हा त्यांचे मेहनतीचे दिवस होते, तेव्हा तुमच्याकडे जास्त प्रायोरिटी न देता ते कामांना वेळ देत होते, किंवा जसं तुम्ही सांगितलं की लग्नाच्या वेळेस त्यांना कामातून फॅक्टरीतून इकडे घेऊन यावं लागलं, तर त्यावेळेस घरातली लक्ष्मी म्हणून तुमची जबाबदारी आणि तुम्ही या गोष्टींकडे कसं बघता, किंवा हजारो आज तुम्ही महिलांना गाईड कराल या गोष्टीवर, तर ते किती महत्त्वाचं आहे आणि कसं बघितलं पाहिजे या गोष्टीकडे? कामाला प्राधान्य देणाऱ्या व्यक्तीबरोबर लग्न झालं ना तर अतिशय सुखी, मी तर म्हणेन की कामामुळे वेळ देत नाहीये ही तक्रार घेतलीच नाही पाहिजे बायकांनी. काम कोणासाठी करतायत? ते आपल्यासाठी करतायत ना, आपल्यालाच आनंदी ठेवण्यासाठी करतायत. तर कामामुळे तुमच्याकडे वेळ जर देत नाहीये कोणी व्यक्ती, तर त्याकडे लक्ष नका देऊ, त्या गोष्टीकडे. ते प्राऊडली, अभिमानाने सांगा ही गोष्ट. येस, मला वाटतं खूप छान आणि एकदम अनफिल्टर्ड, रॉ आणि स्पष्ट गोष्टींवर आता चर्चा झाली आज. खूप म्हणजे चांगला आणि इंटरेस्टिंग एपिसोड झाला मला. नाही, आपण पुढचा एक घेऊया भाग. त्याच्यामध्ये आपल्याला आता जे आपला एक आपण म्हणतोय आपण एक टेस्ट, की आपण एक चालले आपली ट्रायल, मेन्यू इंजिनिअरिंगवरती आम्ही काम चालू करणार आहे आणि लोकांना त्याचा फायदा घेता आला पाहिजे. मी तुला एक सोपा प्रश्न विचारतो, रॅपिड फायर. आज सगळं उलट होतंय. मी जेवढी स्क्रिप्ट रेडी, श्वास घेतो म्हणजे काय? श्वास म्हणजे काय? जेव्हा तू श्वास घेतो म्हणजे काय करतो? एनर्जी. श्वास म्हणजे नेमकं काय? हवेतनं काय घेतो, काय ऑक्सिजन घेतो आणि काय काय कार्बन देतो? डायऑक्साईड. जर परमेश्वराने तुला श्वास फुकट दिलेला नाहीये, तर मी कुठून लोकांना फुकट देऊ खायला? हे आमचं स्टेटमेंट आहे, खरंय. फक्त एकमेव पृथ्वी तलावरती गायच आहे जी ऑक्सिजन घेते, ऑक्सिजन देते, म्हणून आपण तिला गोमाता म्हणतो. जर तो नाही देऊ शकत, तू आणि मी काय देणार आहे? त्याच्या एवढे मोठे आपण नाही.
म्हणजे तुला सांगतो, मी आता तो देवबंद 2 पिक्चर बघून आलेलो आहे प्रवीण साहेबांचा. देवाची नाही परीक्षा आपली आहे, आपली पण मी त्यातनं इतकी सुंदर गोष्ट शिकलो आणि त्याच्यावरती जेव्हा मी इम्प्लिमेंट करल ना, मग तू म्हणशील बॉस खरोखर म्हणजे हॅट्स ऑफ प्रवीण सरांना, खूप सुंदर सिनेमा काढलेला आहे. म्हणजे मला त्याच्यात ते जे आत्महत्या प्रकरण ते आहे, ते वाईट आहे, पण तुम्ही व्यावसायिकांवरती पण बघा, फूड इंडस्ट्री असो किंवा कुठलाही व्यवसाय असो, त्यांच्यावरती पण तुम्ही काहीतरी बघा की माणूस कसे पैसे उभे करतो, काय करतो, हे अगदी कुठून करतो. शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही तर व्यावसायिकाच्या बाबतीत पण ही गोष्ट घडते. नॉट ओनली फक्त शेतकरीच नाही तर प्रत्येक जण जो व्यवसायात आहे तो सफर करतो. तो सफर करतो की एखादा माणूस IT रिटर्न्स भरतोय, त्यानंतर तो भरू नाही शकत आहे, का नाही, त्याच्याआधी पण तुम्ही विचार करा. माझं तर वैयक्तिक मत एवढंच आहे. म्हणजे प्रवीण साहेबांना ह्यांच्याकडनं अजून एखादी स्क्रिप्ट मिळू शकते. तुला सांगू का, फ्रँकली स्पीकिंग, चायना का पुढे माहिती का, कारण ते सगळे एकत्र येऊन पूर्ण जगावरती राज्य करत आहे प्रोडक्ट्स विकून. आपण का नाही एकत्र आहेत सगळे? मुद्दा हा आहे. आपण का नाही? एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहिजे बॉस. बरोबर ना. तुमच्यात ताकद पाहिजे बोलायची, मी नाही बनवत, हा बनवतो, जा तिकडे जाऊन का, माझ्याकडे गर्दी आहे तिकडे जा, मी नाही कर, तू ते कर. ते ज्या दिवशी बोललं ना, तुला सांगतो त्या दिवशी महाराष्ट्र हा सगळ्यात पुढे जाणार. बाकीच्या स्टेट्सचं मला नाही माहिती, मला बाकीच्या स्टेटवर कंपॅरिझन करायचं नाही आहे. जी गोष्ट आहे, ज्योतिर्लिंग किती आहे? 12 ज्योतिर्लिंग. 14 आहे, 14. हे 12 वेगळे छत्रपती शिवाजी महाराज एक आणि छत्रपती संभाजी महाराज एक. क्या बात. या 2 ज्योतिर्लिंगांपैकी 12 शाबूत आहे. ही फॅक्ट आहे. ते 2 जिवंत करण्यासाठी आपल्याला एक व्हावं लागेल. फक्त जय भवानी जय शिवाजी म्हणून नाही, त्यांनी जे सांगितलं प्रॅक्टिकल वागा, त्याच्यावरती काम करा. बाईचं राज्य परत येईल 100%. म्हणजे जसं मी दरवेळेस पॉडकास्टच्या शेवटी सांगतो तसं हा एपिसोड सगळ्यात पहिले झाल्यानंतर मला घेऊन बसावं लागेल वही पेन, की याच्यात काय काय महत्त्वाचे मुद्दे निघाले, कोणत्या गोष्टींवर काम करायला पाहिजे आणि कशी विचारसरणी पाहिजे. खरं तर खूपच माइंड ब्लोईंग आणि एकदम सरप्रायझिंग एलिमेंट्स खूप होते पॉडकास्टमध्ये. शिकण्यासारख्या खूप गोष्टी होत्या माझ्यासारख्यांपासून तर आज तमाम महाराष्ट्रात सगळ्या जनतेसाठी हा म्हणजे एकदम मास्टर क्लास म्हणता येईल, आपल्याला कंटेंटचा मास्टर क्लास होता. आणि याचा एपिसोड 2 सरांकडनं आलं की आपण परत घेऊया, ही खूप मोठी आणि बाबेची गोष्ट होती आमच्यासाठी. 100% आपण जाऊ आणि आपण आपला प्रत्येक युवक पुढे नेऊ. प्रत्येक खूप धावपळीत ठरल्यानंतर सुद्धा आज तुम्हाला जेव्हा कळलं उद्या मुंबईला जायचं, तर तातडीने सगळे आपण थोडेफार चेंजेस केले. तुम्ही वेळात वेळ काढून दिला आणि आज दोघं मॅडम आणि तुम्ही इथे वेळात वेळ काढून आला. आणि त्यातल्यात कालच तुमची लग्नाचा ॲनिव्हर्सरी होती, त्यासाठी पहिले तर सगळ्यात पहिले तुम्हाला शुभेच्छा. आणि तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून इथं आमच्यासोबत या गोष्टी शेअर केल्या, डिस्कशन्स केलं. हा तुमचा जो एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स होता तो इथं तुम्ही अगदी थोड्या काही तासांमध्ये मोकळा केला. यासाठी मी सगळ्यात पहिले तुमचे खूप मनापासून आभार करतो आणि तुमचे धन्यवाद करतो. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत बोलल्या त्यावेळेसाठी. 100% आपण परत पुढे एक छान करूया काहीतरी. नक्की सर. सरांना बोलायला दिलंय आज, मला काहीच नाही. पुढच्या पॉडकास्ट क्या बात आहे. सरांचा बॅक स्टेज किंवा घरी त्यांचा स्वभाव कसा आहे आपण पुढच्या वेळेच्यात नक्की डेव्हलप करू. तर मित्रांनो, तुम्हाला एपिसोड कसा वाटतो हे नक्की बघा, लाईक करा, कमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हो, जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत हा एपिसोड शेअर करा आणि भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. चलो सर, थँक्यू व्हेरी मच. नक्की भेटू आपण परत.